च्या अध्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत अशा माता रमाई, अहिल्यामाता होळकर, नानासाहेब जिजाऊ आणि सर्व महामानवांच्या विचाराला, कृतीला या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव मॅडम, ज्या समीक्षक आहेत, साहित्यिक आहेत, निवेदिका आहेत आणि सातत्यानं महिलांच्या प्रश्नावरती विविध दैनिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित होत आहेत. त्याचबरोबर त्यांना सक्षमपणे साथ देणारे त्यांचे पती मुलकम साहेब, हे चित्र महिलांना फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे मॅडम, खरोखर मी आता भाग्यशाली होईल म्हणणार नाही, कारण आय एम नॉट बिलिव्हिंग अपॉन सच काइंड ऑफ द वर्ड्स. पण एक लक्षात घ्या, आपण तुम्ही म्हणत असतात की एक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागं, पुरुष काय म्हणतात, एक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. पण आपण आता इथे उलट पाहतो, एक कर्तृत्वान महिलेच्या पाठीमागं एका पुरुषाचा हात आहे. हे चित्र तुमच्या बाबतीत घडलं पाहिजे की ज्या संविधानाने इक्वॅलिटी दिलेली आहे. आजही तुम्ही आम्ही घरामध्ये गेल्यानंतर पाहतो किंवा लग्न कार्यात पाहतो, बऱ्याच सामाजिक कार्यक्रमामध्ये अगोदर काय म्हणतात, अगोदर पुरुष मंडळी जेवण, नंतर महिला, तेच घरात असत. म्हणजे असे फार कमी माणसं आहेत की व्याख्यान तर भरपूर जण देतात, इक्वॅलिटीचं भरपूर जण सांगतात की संविधानानं आम्हाला समानता दिलेली. पण संविधानाची ही समानता आजही खऱ्या अर्थानं प्रत्येक जण पाळतो का? तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की समजा आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे एका प्राध्यापकीचा पगार आणि एका महिला प्राध्यापकीचा पगार हा सेम आहे. पण तुम्ही गावाकडे जर गेला, महिलेचा रोजगार आणि पुरुषाचा रोजगार याच्यामध्ये तफावत आहे. आजही लग्नाच्या बैठकीला तुम्ही किती महिला पाहता की बैठक चालू आहे, मुलीचं जमवायचंय, मुलाचं जमवायचंय, ती चहा द्यायला, स्वयंपाक करायला, पण तिचं मत ऐकून घेतलं जात नाही. मग आपण इक्वॅलिटी कुठल्या अर्थानं म्हणतो की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट, आता काल परवा आमच्या बेदरे मॅडम बरोबर चर्चा करत असताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, मला ती अत्यंत आवडली. की म्हणजे आमच्या घरामध्ये 40-50 जणांचं कुटुंब आहे, महिला जेवढा काम करतात तेवढेच पुरुष काम करतात. मग ते झाडून घेण्याचं असेल, भांडे घासायचं असेल, म्हणजे आपण काम वाटून दिलेले. बाहेरचे कामं पुरुषांनी करायचे, घरातली कामं महिलांनी करायची. तर आता तुम्हाला बदलावं लागेल, मलाही बदलावं लागेल. कारण का की या ठिकाणी घराचा संसार जर सुखी ठेवायचा असेल, महिलाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच पुरुषाची जबाबदारी. की बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ आपण त्याला माता रमाई, आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी तुला एवढा वेळ देऊ शकलो नाही, पण तुझ्या त्यागामुळं
तुझ्या समर्पणामुळं आणि तुझ्या पाठिंब्यामुळं मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो, मी समाजासाठी वेळ देऊ शकलो आणि या ठिकाणी त्याही पुढे जाऊन बाबासाहेब माता रमाईच्या बद्दल जे त्यांचं मत व्यक्त करतात की जीवन जगत असताना या ठिकाणी एक महिला म्हणून तिच्या पतीकडून तिच्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा बाबासाहेबाला सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या ठिकाणी त्या हे साऊंड नाही का चालू ते पूर्ण करणं शक्य झालेलं नाहीये. आणि मग आता तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचंय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय, तुम्ही उच्च शिक्षण घेणार, तुम्ही उद्योग करणार, तुम्ही नोकरीला लागणार, पण हे सगळं झाल्यानंतर ज्या ज्या महामानवाने या ठिकाणी त्याग, समर्पण आणि समाजाप्रती त्यांनी केलेले जे काम आहे ते काम तुमच्या समोर असणं गरजेचं. डिग्री तर तुम्ही घेणारच आहात, नोकरी तुम्हाला लागणार आहे, परंतु हे सगळं मिळाल्यानंतर तुमची एक जबाबदारी आहे, जशी या महामानवानी जबाबदारी पार पाडली. ज्यावेळेस माता रमाईचं लग्न झालं तो काळ म्हणजे बालविवाह होता. 8-9 वर्षाच्या त्या होत्या, 13-14 वर्षाचे भावासाहेब होते. आणि त्यापूर्वीचा जर काळ पाहिला आपण, आई गेलेले, वडील गेलेले, आणि इकडे आल्यानंतरही, सासरी आल्यानंतरही सातत्याने बाबासाहेब शिक्षणाच्या साठी विविध देशाला जात असताना, घर संसार करत असताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. आणि हे सगळं करत असताना की तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे की स्वतःच्या पोटची 4-4 लेकरं ज्या माऊमाऊलींनी गमावली, आणि ही लेकरं गेल्यानंतरही मग इंदू असेल, रमेश असेल, राजरत्न असेल, 1-2 लेकरं तर योग्य औषध उपचार मिळाला नाही म्हणून गेली. म्हणजे एवढा त्याग आहे, एवढं समर्पण आहे. आणि हे सगळं करत असताना कुठलीही तक्रार त्या बाबासाहेबांजवळ करत नाही, की त्यांना माहिती आहे माझे पती शिक्षण घेत आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, राजकीय क्षेत्रात काम करतात, धार्मिक क्षेत्रात काम करतात. एवढ्या आघाड्यावर बाबासाहेब लढत असताना माता रमाईने त्यांच्याकडे कुठलाही हट्ट केलेला नाही. आणि जी भक्कम साथ या ठिकाणी माता रमाईने बाबासाहेबांना दिली, म्हणून बाबासाहेब एक हिमालय एवढं काम ते करू शकले. म्हणून तुम्ही वाचन करणं, महापुरुषाच्या, प्रत्येक महापुरुषाकडून जीवन कसं जगावं, यशस्वी जीवन कसं जगावं, समाजाप्रती आपली भावना काय असली पाहिजे, मी माझं कुटुंब एवढं आम्ही मर्यादित असलं नाही पाहिजे. यांनी जर यांच्या कुटुंबापुरता विचार जर केला असता तर कदाचित या महापुरुषांनी जो वेळ समाजासाठी दिला आणि जर त्यांच्या पत्नीने त्यांना तो वेळ देऊ दिला नसता तर एवढं मोठं समाज परिवर्तन
देशामध्ये घडलं नसतं. आता या ठिकाणी जाधव मॅडम तुम्हाला पूर्णतः त्याबद्दल सांगतील. मला दुसरा कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी मी इथून जात आहे. निवांतपणे चांगल्या पद्धतीने ऐका आणि प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं एक आत्मपरीक्षण करा किंवा त्यांच्यातला कुठला गुण आम्ही घेऊ शकतो आणि त्यांनी केलेल्या कार्यावर आपण चालण्याचा जर प्रयत्न केला तर आपण सुखी होऊ, आपलं कुटुंब सुखी होईल, आपलं गाव सुखी होईल आणि हा देश सुद्धा सुखी होईल. अशा पद्धतीचं कार्य सर्व महापुरुषाचं आहे. पुनश्च एकदा 1-2 दिवसापूर्वी जाधव मॅडमला फोन केला आणि तुम्हाला सांगायला आवडत 3 जानेवारीला आपण मॅडमला गेल्या वर्षी बोलवलं. एक पात्री प्रयोग मॅडमने केलेला होता. सावित्रीबाई फुले जयंती, मासाहेब जिजाऊ असल, रमाई असल आणि त्यांचा एक माता रमाईवरचा ग्रंथ सुद्धा. आणि तुम्ही जे कॅलेंडर पाहता त्या कॅलेंडरवरती जानेवारीच्या महिन्यामधला तुम्ही जर पाहिला असेल तर जो फोटो तुम्ही पाहता त्या ह्या मॅडम आहेत ज्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण सावित्रीमाईचे चरित्र विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. पाठीमागा आवाज येतोय का? धन्यवाद मॅडम, तुम्ही आल्याबद्दल, सर आल्याबद्दल. अशी साथ मॅडमला आपण द्याल याच्यामध्ये येत किंचितही आम्हाला शंका नाही. आणि आमची जी काही पुरुष मंडळी आहे त्याच पद्धतीनं महिलाला साथ द्यावी अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. आकाश पातळ एक करते पोटच्या लेकरांसाठी प्रत्येक आई. पोटची लेकरं माती आड जाता नाही, पोटची लेकरं माती आड जाता नाही. करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई, ती फक्त रमाई. माता रमाई आणि सरांनी एवढ्या व्यस्ततेतून आपल्याला वेळ दिला याबद्दल सरांचे आभार मानते. आज ज्यांना ऐकण्यासाठी आपण इथे उत्सुक आहोत अशा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतिभा जाधव यांना मी की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आवाज येतोय माझा? आपण वरती करूया का थोडा माईक? ती तरुण मुलांच्या मनात बसलेली आहे आणि तीच नाहीशी करण्यासाठी मी पायाला भिंगरी बांधून फिरत असते महाराष्ट्रभर. आता बोलू रे जरा, संवाद साधू. तुम्हाला माहितीये मी तिसऱ्यांदा येते बीड मध्ये. कारण माहितीये त्याचं? नाही ना? सांगते. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. कळलं मग? अजिबात कुणालाही रटाळवाणं वाटणार नाही, कंटाळवाणं वाटणार नाही अशा पद्धतीने मी मांडणी करणार आहे. तरुण मुलांची एक वेगळी भाषा असते राऊत सर, ती भाषा आपण शिकलं पाहिजे. त्यांची एक विचार करण्याची वेगळी पद्धत आहे, बरोबर? तुमच्या बरोबर मॅच करायला आम्ही शिकतोय. माझं वय जे आहे किंवा माझ्या बरोबरचे जे आहेत ना, आम्ही धड जुने नाही आहोत आणि धड नवे नाही आहोत. आम्ही मध्यभागी आहोत कुठेतरी. म्हणजे आम्हाला इन्स्टा आणि स्नॅपचॅट पण माहिती आहे आणि आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट रामायण आणि महाभारत पण माहिती आहे. अशी पिढी आहोत आम्ही. त्यामुळे आम्ही बरोबर तुमची भाषा समजून घेतो, त्या भाषेत बोलतो. त्यामुळे जी मनातली भीती आहे ना, भय, थोडस व्याख्यान आणि सरांनी बसायला सांगितलेले आहेत. सगळी प्राचार्य मंडळी इथं आहेत आणि आता गपचूप बसावं लागणार आहे असं ती भीती काढून टाका. मला ना असे हसरे चेहरे बघायला आवडतात. आता कसे हसरे चेहरे झाले तुमचे, मस्त. हा, आणि हे पण सांगते मी इथे बोलताना
मी इथे बोलताना कुणालाही वाटलं की मला आता इथे बोललं पाहिजे, काहीतरी सांगायचंय, तुम्ही बिनदिक्कत बोलू शकता, कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. तुम्हाला असं जरी वाटलं की मॅडम आता बस, आता ऐकण्याची आमची क्षमता संपली, तरीही तुम्ही बोलू शकता, कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. तर मी तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देते. मी खूप प्रभावित झाले या तुलसी शैक्षणिक समूहात येऊन. तुम्ही माझ्या आधीच्या कार्यक्रमाला नव्हतात बहुधा. तिथं छोटी मुलं पण होती, कॉलेजची पण इथे आहेत तसे कुठे होते का? सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित मी एकपात्री प्रयोग केला होता. 1 वर्ष झालं बरोबर, जानेवारी मध्ये मी आले होते आणि मी खूप प्रभावित झाले. तुम्हाला सांगू, मी महाराष्ट्रभरात अनेक संस्थांमधून व्याख्यान दिली आहेत. एवढंच काय, मॉरिशस आणि सिंगापूरला पण माझे प्रयोग झालेत आंतरराष्ट्रीय पातळीवर. पण इतकं झपाटलेपणाने काम करणारा माणूस मी इथंच पाहिला आणि त्यांचं नाव आहे प्रदीप रोडे. हे झपाटले पण कसले माहितीये? खऱ्या अर्थाने तुमची जडणघडण व्हावी म्हणून या सगळ्या महापुरुषांचे विचार तुमच्यात उतरावे, मुरावेत, रुजावेत म्हणून एवढ्या पोट तिडकीनं भव्य दिव्य कार्यक्रम घेणारा हा एकमेव माणूस आहे. दुसरा काहीच उद्देश नाही की तुम्हाला महापुरुषांची चरित्र माहिती व्हावेत, विचार माहिती व्हावेत आणि तुम्ही ते अंगीकारावेत काही अंशी तरी. आपल्याला तसं होता येणार नाही. यांची उंची अगाध आहे. या हॉलमध्ये जेवढे काही महापुरुषांचे मी चित्र बघते आहेत ना, यांची उंची अफाट आहे. आपल्याला तसं होता येणार नाही, शक्यच नाही. एक अंश होता यावा आपल्याला, त्यांच्या पायाची धूळ होता यावी आणि तो विचार घेऊन आपण चालत राहावं. एक तत्व असावं आपल्या जगण्याचं. यावर तुमचा विश्वास आहे का? मी नुसतं जन्माला आलं म्हणून जगत राहणार? सांगा ना मला. दिवस उगवला म्हणून मग जगत राहणं, जेवणं, खाणं, झोपणं, काम करणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठणं, पुन्हा तेच रुटीन, यात काही मजा आहे का? सांगा ना. मला तर असं वाटतं आव्हानं आहेत म्हणून जगण्यात मजा आहे. ही माणसं एवढी मोठी झालीच नाही, त्यांनी आव्हानं पेलली. प्रत्येक पावलावर संघर्ष होता म्हणून ही माणसं शतकांनंतर सुद्धा आठवली जात आहेत. तुम्ही मी असं काय केलं हो की निदान आपल्या 13व्या नंतर सुद्धा आपल्याला लोक आठवतील, आपल्या वर्ष श्राद्धानंतर लोक आपल्याला आठवतील. कुछ तो कर चले हम, काहीतरी तर करूया. छोटस चांगलं माझ्या गावापुरतं, वाड्यापुरतं, पाड्यापुरतं, तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं आपल्याला काय करता येईल. चांगल्या कामानेच माणसं जिवंत राहतात. माणसं मेल्यानंतर, माणसांचा मृत्यू झाल्यानंतरही ही माणसं आजही त्यांच्या विचारांनी जिवंत आहे. का पुजतो आपण यांना? समोरच्या प्रतिमा लावल्यात. ही आदर्श असली पाहिजेत आपल्याला. आपण वास्तवात जगलं पाहिजे, आपण विवेकवादी असलं पाहिजे, आपण विज्ञानवादी असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपण संविधानवादी असलं पाहिजे. कारण संविधान आपल्याला हक्क देतो, अधिकार देतो मोकळेपणाने श्वास घेण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि सगळी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढली आणि सगळ्यांना एका सरळ रेषेत आणून बसवलं. बायांना पण माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे आणि शूद्र ज्यांना हिणवलं जात होतं शूद्र म्हणून, तुम्हाला माहिती आहे चातुर्वर्ण्य व्यवस्था. चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी होती, एकीच्या तोंडावर बसलेली दुसरी जात, दुसरा वर्ग, हे असे होते. ब्राह्मण, नंतर 2 नंबरला वर्ण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. संविधानाने उतरंड चालवी केली आणि सगळ्यांना समान पातळीवर आणून ठेवलं. आणि आम्हा बायांचं कठीण होतं, फार प्रचंड कठीण होतं. काय? सगळ्या वर्गातल्या बाया शूद्र होत्या. बाई दलितच. दलित म्हणजे काय? ब्लॅक शर्ट. काय तरी फुटते बाळा तुला, तू इथं नाही येतो. काय होतं तुला असं 12 वाजता? ते होतं का? असं नका करू. काय होतंय, तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला काहीच दिसत नसेल. मला इथं सगळं दिसतं, इथून शेवटपर्यंत. तुमच्या पायाचा अंगठा जरी हल्ला तर मला कळतंय काय सुरू तुमच्या मनात. लक्षात घ्या, लक्षात घ्या बर का. काय बोलायचं बाळा तुला? ये, हा दुसरा माईक तुझ्यासाठी आहे. चल ये. हा, इथे बोलणं ना बाळा, तिथे बसून बोलण्यापेक्षा फार अवघड आहे बरं. हा,
तर इकडे लक्ष देऊया आपण. काही गरज वाटली तर सांग, हा आपण मदत करू तुला. ठीक आहे. तर इथे मी असं म्हणत होते की मी महाराष्ट्र फिरते किंवा परदेशातही गेले, पण झपाटले पण मी जे पाहिलं ना विचार रुजवण्याचं ते इथेच पाहिलंय. समर्पण ज्याला म्हणतात ना, डिवोशन, समर्पण आहे विचाराप्रती की मला हेच करायचंय. आपल्या जगण्याचं एक कारण असलं पाहिजे. जगण्याचं एक कारण असलं पाहिजे. तुमच्या जगण्याचं कारण तुम्हाला सापडलंय का? मरण येत नाही म्हणून जगतोय असं सांगू नका रे मला, ते फार दुर्दैवी आहे. जगण्याचं एक कारण असलं पाहिजे. आपल्या सर्च केलं नसेल तर सर्च करा. अख्खा गुगल धुंडाळून टाकतो आपण. गुगल सर्च करतो, आपल्या आत सर्च करायचं राहून जातं. मी कोण आहे, मी काय आहे, मला कुठे जायचं आहे, माझ्यात बेस्ट काय आहे, हे शोधलं पाहिजे आपल्याला. खऱ्या अर्थाने तेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात होणार आहे. मला कळलं की मला बोलता येत आहे, मला अभिनय करता येतोय, मी तिकडे आले आणि त्या माध्यमातून मी परिवर्तन घडवण्याचं काम करते. पण सगळ्यात आधी रोडे सरांनी तो उल्लेख केला, मला खूप बरं वाटलं. आपण नाही सांगायचं तोंडाने आमच्यात काय बदल झालाय किंवा माझ्या कुटुंबात काय बदल झालाय, ते लोकांनी हेरलं पाहिजे. माझा नवरा माझ्या बरोबर असतो सर्वत्र, हे मला आता युज टू झालंय राऊत सर, त्यात मला नाविन्य वाटत नाही. पण मी नवीन ठिकाणी गेल्यानंतर बापरे, बाई बोलते, माणूस समोर बसलाय, कुठं मारतोय तिचे, काय हरकत काय. तुम्हाला माहितीये आपण जन्माला स्वतंत्रच जन्माला येतो. तुम्हाला जन्मतः स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कोणी स्वातंत्र्य देणारा तुम्हाला नाहीये. तुम्ही स्वतंत्र जन्माला आले, फक्त त्याचं भान तुमच्याकडे पाहिजे. ते माझ्याकडे होतं. मी नाही परमिशन मागत. मी ना माझ्या वडिलांकडे मागितली परमिशन की मला बोलायचंय, या विषयावर लिहायचंय. मला माहिती होतं स्वतंत्र आहे मी काहीतरी वाईट करत नाहीये, मी काहीतरी चांगलं करते. तसं माझ्या नवऱ्याला म्हटलं मला बोलता येत आहे, मला आमंत्रण येत आहे, मला गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याला ते पटलं. तुम्हाला पटवून पण देता आलं पाहिजे. आणि ते प्रेमाने जग जिंकता येतं माहितीये तुम्हाला. द्वेषाने लय दुश्मन तयार होत असतात. तो राहुल गांधी म्हणतो ना, नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान. मी कोणत्या पक्षाची नाहीये, पण काय हरकत आहे आपल्याला एखादा विचार पटला तर तो पुढे घेऊन जायला. शत्रू नाही तयार करायचे, प्रेम पसरवत जायचं आपल्याला. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याच्या पानापानावर प्रेम आहे, नुसतं प्रेम आहे हो. त्या पानापानावर समता आहे हो. त्याच्या पानापानावर शब्दात मानवता आहे. कुणाच विषय द्वेष नाही, कुणाच विषय द्वेष नाही. कारण भयंकर वेदना आणि यातना आणि संघर्ष सहन केलेला माणूस दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. ज्याला सगळं काही आलबेल आणि छान लागतं, ज्याला काही छान आणि सगळं आलबेल लागतं, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं इतरांना त्रास देतात. कारण त्यांना करण्यासारखं काहीच नसतं. ज्यांच्या वाट्याला अभाव येतो तेच प्रभाव निर्माण करू शकतात, लक्षात घ्या. कारण ज्यांना सगळं काही लाभलंय त्यांना करण्यासारखं काहीच नसतं. आपली बुद्धी कोण वापरतं? ज्यांना अडचणी येतात, संकट येतात, तेच आपली बुद्धी वापरू शकतात. घेऊ का माईक पाव? तू येत नाहीस ना? सुरू आहे का? हा, आता वापरते तुझं माईक, तू काही येत नाहीस आता. असं तर बघा, आज मला इथे या तुलसी शैक्षणिक समूह बीड इथे आयोजित करणारे, निमंत्रित करणारे आणि याचे आयोजक आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रोडे सर, माननीय विकासजे डीजी, त्यानंतर तुलसी फॅशन डिझायनिंग कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी बेंद्रे मॅडम. कुठे अश्विनी बेंद्रे मॅडम? हा, आपली पहिली भेट होते मॅडम, परत भेटू आता. त्यानंतर तुलसी ज्युनियर कॉलेज बीड याचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश ढोकळे सर. कुठे ढोकळे सर. त्यानंतर हे गेले का? कोरडे सर गेलेत का? आहेत का? कुठे आहेत कोरडे सर? अंकुशराव कोरडे कुठे? खाली गेले. बरं, ते फार जबाबदार मुलं असते बरं का. मागच्या वेळी मी प्रत्येक वेळी इथे आले तेव्हा त्यांनी खूप आदर सन्मान वगैरे केलेला आहे. आणि पण तुम्हाला एक सांगायला आवडेल, जेव्हा बाहेरून बघता येतो ना इथे तुमच्या संस्थेत, तेव्हा त्याचे इतके छान आतिथ्य केलं जातं, खूप छान पद्धतीने त्याचा सन्मान राखला जातो, आतिथ्य केलं जातं, समाधान होऊनच तो जातो. म्हणजे रोडे सरांचं प्रत्येक वेळी मी आलेले तेव्हा की नाही जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये. म्हणजे मला इतकी तातडी असते, खूप इंटरनेट असते. मला कार्यक्रम झाल्याबरोबर मी कुठेच थांबत नाही, मी सरळ तडक घरी निघते. माझी इतर जबाबदाऱ्या, इतर व्याप पण खूप आहेत. सरांचं इतका आग्रह म्हणजे ती सक्तीच असते. आता
पण ती प्रेमासक्ती म्हणून ते वरती आलेले. म्हणजे मी सर मी लगेच निघाले, नाही 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 नाही, मग त्यांनी लगेच सूचना दिल्या. म्हणून मला तेवढेच राज्य आठवण आली. विमाने त्यांच्या सूचना पाळणारे कोरडे सर, त्यानंतर इथलं सगळं स्टाफ आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी अशी गेले आणि असा हॉल भरलेला असलं की मला लोकसाहित्यातल्या तयारी आठवतात. मी मराठी भाषेची प्राध्यापिका आहे, माहिती मला म्हणून सांगितलं. मी मराठी भाषेची प्राध्यापिका आहे आणि लोकसाहित्य मधल्या 2 वेळ तुमच्या पुढ्यात ठेवते. एकटी मी गेले बाई झाड हल्ली नाही, एकटी मी गेले बाई झाड हल्ले नाही, दुपटी मी गेले बाई झाड हल्ले नाही, साऱ्या जणी गेले आम्ही झाड राहिले नाही. म्हणजे काय जरा दापायची तर लिव्हिंग बिटवीन द लाईन समजली पाहिजे आपल्याला. लिव्हिंग बिटवीन द लाईन काय, सगळे एक विचाराने एकत्र आले ना, ते जे घडतं ते असं काही असतं. अशी लक्षपूर्वक तुम्ही ऐकता आहात, मला छान वाटतं. वक्ताला बोलायला मजा येते, ऊर्जा मिळते ना, तुमचं एक्सप्रेशन बोलतात आमच्याशी. मी कोणत्या विषयावर बोलणार आहे माहितीये? माहितीये तुम्हाला सगळं. कुठल्या कोणत्या? आता काय गंमत आहे माहितीये का, आपल्याला ढोबळ मानाने महापुरुष माहिती असतात. आता सावित्रीबाई म्हणल्यानंतर आपल्याला चटकन आठवतं की त्यांनी शेणामातीचा मारा सहन केला होता. आवाज अडचण येते मला, हाच माहित आहे का? ओके ठीक आहे. वक्त्यांचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. प्रेरणेचा महास्त्रोत रमाई. आपण ढोबळ मानाने अनेक महापुरुषांना जाणतो, ढोबळ मानाने, वर वर डेप नाही. नॉट नेसेसरी सगळ्यांना सगळं माहिती पाहिजे. मलाही काही गोष्टी माहित नसतील ज्या तुमच्याकडे आहेत, तुम्हाला माहित नसतील ज्या माझ्याकडे आहेत. सावित्रीबाईंनी शेणामातीचा मारा सहन केला एवढंच आम्ही प्राथमिक शाळेमध्ये 1ली, 2री, 3री, 4थीला जेवढी भाषणं केली त्या भाषणांमधून मांडलं. पण सावित्रीबाईंनी त्यापेक्षाही खूप काही भोगलं होतं, हे तुम्हाला माहित नाही, ते सांगण्याचं काम मी करते. आज मी रमाईंबद्दल बोलणार आहे की रमाईंनी काय काय भोगलं आणि त्याच्यातून काय काय उभं केलं. आम्हाला रमाई फक्त बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून माहितीये आणि एकच लेबल लावतो आपण त्याच्यावर, त्याग मूर्ती. त्या केवळ त्याग मूर्ती नव्हत्या, माहितीये का तुम्हाला? केवळ त्याग तर खूप मोठा आहे त्यांचा, पण केवळ त्याग मूर्ती म्हणून कसं थांबायचं हो. अहिल्याबाईंचे मी जेव्हा प्रतिमा पाहते ना, तेव्हा त्यांच्या हातामध्ये शिवलिंग घेतलेले ते दिसतात, पिंड. पण तुम्हाला त्या पलीकडे माहितीये, अहिल्याबाईंना वाचनाचा प्रचंड व्यासंग होता. त्यांचं राज्य जे होतं ना इंदोरला आणि माहेश्वरला, तिथे त्यांची भली मोठं ग्रंथालय होतं, वाचनालय होतं आणि प्रचंड पुस्तकं होते. त्यांच्या माघारी त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांच्या पाठीशी एकेवेळी कोणीच राहिलं नाही. पती गेले, सासरे गेले, सासऱ्यांचं प्रचंड त्यांना प्रोत्साहन होतं. सासरे गेले, मुलगी गेली सती, मुलगाही युद्धात मारला गेला, ते एकट्याच उरल्या. तेव्हा त्यांना जेवढे प्रश्न पडायचे राज्यकारभार सांभाळताना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी कुठे शोधली माहितीये? पुस्तकांमध्ये शोधली. त्यांचं इंदोरला आणि माहेश्वरला प्रचंड मोठं ग्रंथालय आहे. आता असेल, आपण बघू शकतो, आपण तिथे खरी ती ऊर्जा स्थानं आहेत आपली, त्याचे काही चिन्ह आहेत का, संकेत आहेत का, आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. त्या घोडेस्वारी प्रचंड प्रभावीपणे करायच्या, पण आम्हाला कधीही या इतिहासाने घोड्यावर बसलेल्या अहिल्याबाई दाखवल्या नाही. राऊत सर, आम्हाला हातात पुस्तक घेतलेल्या अहिल्याबाई दाखवल्या नाहीत. आम्हाला दाखवली प्रतिमा शिवलिंग घेतलेली. फार करप्शन झालंय इतिहासात, माहितीये का तुम्हाला? भ्रष्टाचार आहे इतिहासात पण झालेला. आपण त्याची डेप्थ जाणली पाहिजे. रमाईंना फक्त त्याग मूर्ती म्हणून त्याग मूर्ती बनवलं गेलं, पण त्याही पलीकडे रमाबाई खूप काही होत्या. मी तर म्हणते ती उत्तम उद्योजिका होती, सफल उद्योजिका होती, बिझनेस वुमन होती. तुम्हाला कसं काय मॅडम हे? आपण वेगळे अँगलने इतिहासाकडे बघतच नाही, वेगळ्या दृष्टिकोनातून. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकायला होते तेव्हा त्यांनी काय व्यवसाय करून आपलं पोट भरलं होतं माहितीये तुम्हाला? काय केलं होतं? शेण गोळा केलं, गोवऱ्या थापायच्या त्या. त्यांना माहिती होतं ही गोवरी कुठून घेतला हा कच्चा माल, किंवा कुठून काय घेतलं आणि ते कुठे विकलं आणि किती रुपयाला विकलं, त्याच्यानंतर माझा उदरनिर्वाह होणार आहे. त्या एक सफल उद्योजिका होत्या आणि मला वाटतं भारतातली ती पहिली महिला असेल
नवरा परदेशात शिकायला गेला, त्याला मनी ऑर्डर करून पैसे पाठवणारी. मला दुसरं उदाहरण सापडत नाही. स्वतः इथं मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन आपल्या नवऱ्याच्या शिक्षणासाठी मनी ऑर्डर करणारी भारतातली ती पहिली महिला असेल. आम्हाला फक्त एवढंच माहिती, त्यागमूर्ती होत्या आणि त्या बाबासाहेबांच्या पत्नी होत्या. त्याही पलीकडे त्या काय होत्या तुम्हाला माहिती, त्या उत्तम वक्ता सुद्धा होत्या. मग आता हे मॅडम आम्हाला कोणी सांगितलं नाही, तेच सांगायला आले मी इथे तुम्हाला. काय होत्या त्या? आता मी एक जंत्री वाचते, यादी वाचते आणि मग नंतर त्याचे विश्लेषण करते. पहिली गोष्ट, माणूस त्याग केव्हा करू शकतो? जेव्हा तो संवेदनशील असतो आणि प्रेमळ असतो. उद्धट आणि गर्विष्ठ माणसं त्याग करू शकत नाहीत. ते त्यांच्याच विश्वात लुब्ध असतात, गुंग असतात. त्या प्रेमळ होत्या, त्यागमूर्ती होत्या, कारुण्याची मूर्ती होत्या, स्वाभिमानी होत्या, प्रचंड स्वाभिमानी होत्या. बाबासाहेब जेव्हा पहिल्या गोलमेज परिषदेला गेले, त्यांची बोट जेव्हा भारतात आली, मुंबईत आली, तेव्हा सगळेजण भेटायला जाणार ना. बाबासाहेब एवढ्या वर्षांनी आले परत. बाळाराम म्हणून त्यांचे जेठ होते, मोठे दीर, त्यांनी पैसे दिले त्यांना, याची साडी घे तुझ्याकडे, बाबासाहेबांचं स्वागत करायला जायचं ना, तर चांगली साडी नाहीये. त्यांनी काय करावं, ही साहेब येणार आहेत माझे. तुम्हाला माहितीये त्यांचं प्रचंड एकमेकांवर पती पत्नीचं मीरा अतिशय प्रेम होतं. बाबासाहेब काय म्हणायचे रमाईंना प्रेमाने? तुम्ही त्यांचा पत्रव्यवहार जर वाचला असेल ना, बाबासाहेब म्हणतात प्रिय रामू, आणि त्या काय म्हणतात माहितीये पत्रात? साहेब म्हणतात, प्रिय साहेब म्हणतात. आदर आहे, प्रेम आहे एकमेकांच्या नात्यात. ती सगळी पत्र माझ्या या पुस्तकात आहेत बरं का. ते मी लिहिलेलं रमाईंचं चरित्र आहे, महामाता रमाई, यात सगळा पत्रव्यवहार आहे. जसं सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं प्रेम आहे. प्रेम कसं असावं? आता तुमचं तारुण्यातलं वय आहे, प्रेमाविषयी तुमच्या काही संकल्पना असू शकतात वेगळ्या आगळ्या. तू मेरी नाही तो किसी और की नहीं हो सकती वगैरे, ते जाऊ देत. हो, प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं सांगते मी तुम्हाला. एकच उदाहरण देते. सावित्रीबाई आणि ज्योतिबांसारखं, महर्षी कर्वे आणि वयो कर्वे सारखं, महात्मा गांधी आणि कस्तुरबांसारखं, बाबासाहेब आणि रमाई सारखं. कसं होतं संजीवन? सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना स्वतःचं अपत्य नव्हतं, माहितीये का? त्यांनी एक मूल दत्तक घेतलं होतं. त्याचं नाव काय सांगा? तरुण पिढीने मला सांगायचंय. तुम्ही अगदी या पोज मध्ये का होऊ नये? हे काय चाललंय? यशवंत. यशवंत त्यांचं स्वतःचं मूल नव्हतं, त्यांनी ते दत्तक घेतलं होतं. आणि पूर्वी असं होतं की मूलबाळ झालं नाही पती पत्नीला की घरचे काय म्हणायचे लगेच? दुसरं लग्न कर. त्यांच्याकडे साधा सोपा उपाय होता, दुसरं लग्न कर. दोष कुणात आहे? का बाळ होत नाहीये, मूल बाळ होत नाहीये, त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. तेव्हा ज्योतिबांच्या सगळे मागे लागले की दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. खूप वेळा तेच 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 होऊ लागलं. तेव्हा ज्योतिबा म्हणाले ठीक आहे, तेच 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 रोज चाललंय, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, नातवंडाचं तोंड पाहायचं आहे. ठीक आहे, मी दुसरं लग्न करतो, पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. घरचे म्हणाले बोल बाबा बोल, पडद्याफळाची आज्ञा, काय तुझं म्हणणं? ते म्हटले मी दुसरं लग्न करतो, पण हा पण खूप महत्वाचा आहे, त्यात प्रेम दडलेलं आहे, त्यात प्रेम लपलेलं आहे. ते म्हणले पण आधी दोघांची मेडिकल चेकअप करून घेतो, वैद्यकीय तपासणी. ती कशासाठी बुवा? जर त्या वैद्यकीय तपासणीमध्ये असं आढळलं की साऊमध्ये दोष आहे तर मी दुसरं लग्न करतो. तिच्यात दोष आहे काही आणि आम्हाला मूल होत नाही तर मी दुसरं लग्न करतो. पण त्या वैद्यकीय तपासणीत असं आढळलं की माझ्यामध्ये दोष आहे आणि म्हणून मूलबाळ होत नाही, तर चांगला नवरदेव पाहतो आणि तिचं लग्न लावून देतो. त्यावेळी घरच्यांना हे मान्य होण्यासारखं होतं का? नाही. त्यानंतर घरचे म्हटले का परत लग्न कर? नाही. आणि ज्योतिबाई सावित्रीबाईंचं एवढं निरंतर प्रेम होतं, नितांत, ज्याला अंत नाही. कळलं का प्रेम कसं असलं पाहिजे? कळलं का प्रेम कसं असलं पाहिजे? म्हणून इतिहास समजून घेतला पाहिजे. नाही तर आपल्या प्रेमाच्या फार उथळ उथळ कल्पना असतात. त्या सुशिक होत्या, होय, त्यांनी खूप सोसलं. त्यांनी बाबासाहेबांशी वाद नाही घातले की आपल्याला वैयक्तिक आयुष्यच लाभत नाहीये. कारण बाबासाहेब म्हणतात कौटुंबिक दुःखापेक्षा माझ्यासाठी सामाजिक दुःख मोठं आहे, असं म्हटलं होतं बाबासाहेब. सोसलं त्यांनी खूप. सोशिक होत्या,
संयमी होत्या, त्यांचा संयम होता आपल्या भावनांवर. एखादी बाई एवढे वर्ष इतकी भयंकर परिस्थितीमध्ये नांदली असते का? एवढी भयंकर परिस्थिती म्हणजे काय? त्या गरोदर असताना त्यांना चांगलं चांगलं खायला पण भेटलं नाही, औषधोपचार पण भेटलं नाही, स्वतःच्या पोटची 4 मुलं त्यांना माथ्याआड लोटावी लागली. आणि त्या प्रत्येक अंत्यविधीला त्या मुलाच्या नवरा जवळ नव्हता. एक वेळ तर अशी होती, त्या बाळाच्या अंगावर घालायला कपडा सुद्धा नव्हता. अशा परिस्थितीत रमाबाईंनी संघर्ष केला परिस्थितीशी. पण त्या बाबासाहेबांशी वाद नाही घातला, भांडले नाही, बाबासाहेबांवर रुसले नाही की तुम्ही परत या. आपल्या वैयक्तिक आयुष्याचं काय, आपल्या कुटुंबाचं काय, आपल्या वैवाहिक आयुष्याचं काय? त्या संयम पाळला त्यांनी. सुशिक होत्या, कारण बाबासाहेब प्रचंड मोठं काम करताय हे त्यांना माहित होतं. काय करता माहित नव्हतं, पण माझे साहेब लय मोठं काम करताय हे त्यांना ज्ञात होतं. त्या बाईकडे ती अज्ञानी असली, अडाणी असली, सॉरी, ज्ञान खूप होतं त्यांच्याकडे. हा निकष नाहीये की शिक्षित लोकांमध्ये ज्ञान असतं, अडाणी लोकांमध्ये पण उपजत ज्ञान असतं. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगते, सगळे शिक्षित माणसं सुशिक्षित नसतात. सगळे शिक्षित माणसं सुसंस्कृत नसतात. शिकलाय म्हणजे काय? तू शिक्षित झालाय म्हणजे सुशिक्षित झालायच असं नाही, सभ्य झालायच असं नाही. खऱ्या अर्थाने सगळं शिक्षण उरलंय का? व्हॉट इज मीन ऑफ एज्युकेशन? मीन काय एज्युकेशनचा? तुमचं एज्युकेशनचं कॉलेज पण आहे ना? नाही, बरं बेसच आहे शिक्षणाचा. शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला कळलंय का? आता बाबासाहेबांनी व्याख्या सांगितली तिथे भयंकर थरार आणि अत्यंत अप्रतिम अशी आहे. शिक्षण हे, आणि ते प्राशन केलेली व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण महात्मा गांधी सांगतात, व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? एज्युकेशनचा अर्थ काय? काय तुम्हाला काय वाटतं? शिक्षण म्हणजे काय? तुम्ही सगळ्यांना शिक्षण घेताय, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ 3H. शिक्षण म्हणजे तुमच्याकडे असलेल्या 3H चा विकास. म्हणजे 3H कोणते? कोणते? हेड, हार्ट, हार्ट अँड हँड. बघा, यापैकी एकही तुमच्यात होत नसेल तर तुम्ही शिक्षित होत नाही आहात. तुमच्याकडे फक्त डिग्रीचा कागद येतोय, तुम्ही सुशिक्षित नाही झालेला, तुम्ही शिक्षित झालेला. आपण सुशिक्षित व्हायचंय, फक्त शिक्षित नाही. हेड म्हणजे तुमच्या विचारांचा विकास झाला पाहिजे. डोक्याचा विकास म्हणजे काय? तुमचा बौद्धिक विकास झाला पाहिजे. हार्ट म्हणजे काय? तुमचा भावनिक विकास झाला पाहिजे. नाही तर खूप शिकलाय पण संवेदनशीलताच नाही. कोरडा भाषण, नुसता दगड दगड. कोणाचं दुःख, कोणाची यातना, कोणाची वेदना पाहून मनच द्रवत नाही. अरे अख्खा ऍक्सिडेंट पाहतो, रक्ताचा थारोळा आणि काहीच वाटत नाही, बेदारकारपणे पुढे निघून जातोय. हळवे पण संवेदनशीलता, भावनिक विकास, हार्ट आणि हँड. मी एवढा शिकलोय, मी काय शेती करूय? मी एवढा शिकलोय आणि मी गावली उचलोय? श्रमाचं महत्व कळलं पाहिजे तुम्हाला. कुठलंही काम करण्याची लाज वाटू देऊ नये माणसाने, भीक मागण्याशिवाय. धडधाकट असताना भीक मागण्याशिवाय इतर अनेक काम आहेत रे, जे आपण करू शकतो आणि मानाने, स्वाभिमानाने जगू शकतो. कळाला शिक्षणाचा अर्थ काय तुम्हाला? हा सगळाच अर्थ खऱ्या अर्थाने रमाई जगल्या. रमाईकडे संवेदनशीलता होती. तुम्हाला माहितीये, त्यांचे दीर वारले आनंदराव, तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत रमाईंनी जपलं, सांभाळलं. म्हणजे घरात खाणारी 8 तोंड साहेब विलायतेला, तिथे हाताची आणि तोंडाची गाठ घालणं कठीण. बाबासाहेब 50 रुपये पाठवायचे त्यांच्या शिष्यवृत्तीतून. ते 50 रुपयात काय भागणार होतं? एक तर वेळ अशी आली, बाबासाहेबांनाच त्यांचे पैसे तिकडे पुरे ना शिष्यवृत्तीचे, इथे काय धाडणार होते ते? आणि अशा वेळेला रमाईंचे लहान भावंड जे रामजी बाबांच्या परवानगीने त्यांच्या बरोबर राहिले, गौरा आणि शंकर, हे स्टोवच्या पिना वगैरे विकायचे. असेही दिवस होते. 4 भाकरी करायच्या त्या, 4 भाकरी. घरातल्या 4 पुरुषांना त्या 3 पुरुषांना 3 भाकरी द्यायच्या आणि त्या 3 महिलांनी
गौरा, रमाई आणि लक्ष्मीबाई त्यांची जाव यांनी ते एक भाकरी पाण्याबरोबर खायची अशा पद्धतीनं. आणि त्यावेळेस त्यांनी अट्टहास केला पाहिजे की साहेब मला चांगलं जगणं पाहिजे, तुम्ही परत या. तर बाबासाहेब हे आज आपण जे सुखाचे दिवस पाहतोय ना ते आपण पाहू शकलो नसतो. म्हणून खरं आदिवंदन रमाईला. पण बायकांवर आहे ना इतिहासाने जर अन्यायच केलाय मला असं वाटतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप बोललं जातं, लिहिलं जातं, मानलं जातं, पण जिजाऊंवर थोडा अन्याय झाल्यासारखं मला वाटतं. जिजाऊंनी ज्यांनी शिवबा घडवला त्या जिजाऊंची उंची किती अफाट असेल नाही हो, ती सांगायला नको, आपण त्याबद्दल बोलायला नको. आणि म्हणून या व्यक्तिरेखा मी करते, या व्यक्तिरेखा सगळीकडे सांगते एकपात्री अभिनयातून. मी जिजाऊ, मी सावित्री, रमाई आणि अहिल्याबाई. आणि त्याचबरोबर एक दुर्दैवी उदाहरण आहे महिला अत्याचाराचं या भारतामध्ये, या राष्ट्रात घडलेलं. तुम्हाला माहितीये का? अरुणा शानबाग, जी 42 वर्ष कोमात होती. तुम्ही फार्मसीचे मुलं आहात ना, मेडिकल सायन्सचे मुलं आहात. अरुणा शानबाग सर्च करा जरा, किती वर्ष कोमात होती माहितीये ती? 42 वर्ष कोमात होती आणि कोमातच मरण पावली. काहीतरी बोलायचं होतं, तिला बोलूच शकली नाही. तिला जे काही बोलायचं होतं बाई म्हणून मी समजून घेतलं, नसेल तेवढं डिक्टो समजून घेतलं, पण बाई म्हणून तिला काहीतरी तर बोलायचंच असेल. ते मी अरुणा बोलते नाटकातून सांगते. काळजापासून मेंदूपर्यंत महिला अत्याचाराचा फार मोठा दुर्दैवी इतिहास आहे आपल्या भारताला. आणि ते फार वाईट आहे, भीषण आहे, भूषण नाही आहे. महिला इतिहास जेव्हा लिहिला गेला तेव्हा या महिलांच्या आयुष्यावर एक प्रकाश झोत टाकणं गरजेचं होतं, पण तेवढा तो टाकला गेला नाही. नवी दृष्टीने यावर संशोधन झालं पाहिजे, रिसर्च झाला पाहिजे. कारण आम्हालाही 125वी जयंती होती रमाईंची, तेव्हा नाशिकमध्ये मी भाषण केलं होतं. आणि तेव्हा मी भाषण करत होते तेव्हा नव्या अंगाने मी रमाईंचं चरित्र उलगडून पाहिलं. तेव्हा कळलं की ती सफल उद्योजिका होती. एवढी वर्ष बाबासाहेब नव्हते, तिला काहीतरी कळलं होतं ना त्या बिझनेस मधलं, त्या व्यवसायातलं. इतके वर्ष ती तो करून जगू शकली, शिवाय नवऱ्याला त्यातले पैसे पाठवू शकली. हा, तुम्हाला माहिती आहे भुकेलं पोरगं कधीच त्यांना पाहवलं गेलं नाही. आता मी येते त्या मुद्द्याकडे. खरं तर मी सिरियलीच जाणार होते त्यांच्या जन्मापासून, पण जसे जसे त्यांचे गुणवैशिष्ट्य आणि उदाहरणं येत आहेत ते मी सांगत जाते आहे. धारवाडला पाठवलं होतं बाबासाहेबांनी. जेव्हा क्षयरोगाची त्यांना लागण झाली आणि प्रचंड थकवा यायचा, एक वेळ अशी होती की भाकरीसाठी पण संघर्ष सुरू होता. पण एक वेळ बाबासाहेब थोडे स्थिर झाले व्यवसायात. बाबासाहेब बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. आणि एक वेळ हातातोंडाची गाठ पडत नव्हती, पण एक वेळ अशी आली सामर्थ्याने बाबासाहेब उभे ठाकले. आणि हवा पालट म्हणून वराळेंकडे, धारवाडला वराळेंचं हॉस्टेल होतं, मुलांचं एक वसतिगृह होतं, आणि तिथे हवा पालट म्हणून रमाईंना पाठवलं. प्रचंड आजारी पडू लागल्या, कारण एक खूप मोठा काळ या बाईनं कष्ट केले होते. ना चांगलं खायला प्यायला भेटलं, ना चांगले कपडे लत्ते भेटले, ना नवरा आहे जवळ की प्रेमाचा शब्द होता. सतत संघर्ष, कष्ट कष्ट आणि कष्टच. आणि शेवटी आयुष्याचा थोडे बरे दिवस आले आणि त्यांना प्रचंड थकवा यायचा, त्याची तब्येत ढासळायची. बाबासाहेबांनी त्यांना धारवाडला पाठवलं. वराळे म्हणून जे कार्यकर्ते होते त्यांचं हॉस्टेल होतं तिथे. आणि तिथे गेल्यानंतर रमाईंनी पाहिलं 30-35 मुलं त्या वसतिगृहात राहायची. आणि त्या दिवशी तिथली चूलच पेटली नाही हो, चूल पेटली नाही. पोटात काय नाही, पोरं खेळतील का मैदानात? पोटातच काही नाही तर पोरं शांतच बसतील ना त्यांच्या होल्यांमध्ये. रोज सायंकाळी रमाई पाहायच्या की पोरं मैदानात येत आहे, नाचताय, कुठताय, खेळताय. आणि 2 दिवस झाले ती पोरं काही खेळायला मैदानावर दिसली नाही. वराळेंना रमाईंनी औत्सुक्याने विचारलं, मुलं कुठे? मुलं दिसत नाही मैदानात. वराळे शांतपणे धीरगंभीरपणे म्हणाले, आईसाहेब, शासनाकडून जे अनुदान येतं तेच आलं नाहीये, त्यामुळे किराणा भाव शकलो नाही. पोरं जेवणार काय आणि पोरं खाणार नाही, तो उत्साहात असायला खेळतील कसे? पोरं बसलेत आपल्या आपल्या खोल्यांमध्ये. रमाईंच्या डोळ्यात टचकन पाणी भरून आलं. आपल्या हातात असलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या त्यांनी काढल्या. वराळेंना काही एक विचार न करता दिला, म्हणजे घ्या आल्या त्या मुलगा, जा सोनाराकडे आत्ताच्या आता, किराणा भरा, पोरं जेवली पाहिजे, इथली चूल पेटली पाहिजे. अरे पोरांना एवढंच नाही,
जेव्हा अन्नधान्य आणलं, पीठ आणलं त्या हॉस्टेलमध्ये, स्वतः भाकऱ्या थापायला रमाई बसल्या आणि त्या पोरांना खाऊ घातलं. ही होती रमाई. ही माहितीये आपल्याला? ही रमाई माहितीये? नाही माहितीये. आम्हाला एवढंच माहितीये बाबासाहेबांच्या त्या पत्नी होत्या. आपल्याला डेप्थ माहित नसते विषयांची. त्यांनी खरंच काय त्याग केलाय आपल्याला माहिती आहे का? त्या दृष्टीने आपण समजून घेणार आहोत. काटकसरी होत्या, आदर्श गृहिणी होत्या, औदार्य त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे काही नसलं आणि जेवढे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची त्यांची क्षमता होती. ते मला नाही राहिलं तरी चालेल, औदार्य होतं त्यांच्याकडे. त्या प्रचंड स्वच्छता प्रिय होत्या. हा संस्कार कुठून आला माहितीये का त्यांच्याकडे? बरं, रमाईंचा जन्म कुठे झाला कुणाला माहितीये? रत्नागिरी. गावाचं नाव त्यांच्या कुणाला तरी माहिती असेल? हा, वनन. रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दापोली तालुका, वनन. दापोली पासून 3 किलोमीटर वनन त्यांचं गाव. हा, आणि त्या वनन मध्ये 7 फेब्रुवारी 1897 मध्ये जन्माला आल्या रमाई. गोरीपान तरतरी पोरगी, असा आनंद झाला सगळ्यांना. नाव ठेवलं रमा. कोणाच्या घरात जन्माला आल्या? आडनाव माहितीये का रमाईंचं, वडिलांकडचं? हा, धोत्रे. भिकू धोत्रेंची कन्या, रुक्मिणी धोत्रेंची कन्या रमाई जन्माला आली. ह्या बाईच्या वाट्याला बालपणापासूनच तडजोडी आल्या सगळ्या. कष्टाचा सामना आधीपासूनच. मला वाटतं तो सराव तिथं झाला होता किंवा ती वेळ येऊन ठेवली म्हणून पुढच्या आयुष्यात एवढं समर्थ्या करू शकल्या परिस्थितीशी. भिक्खू धोत्रे काय काम करायचे? तिथे समुद्र किनारा होता. माशांच्या टोपल्या पाठीवर वाहून न्यायचं काम ते मजुरी करायचे. आता एवढ्या दुरून चढ असायचा, उतर असायचा आणि त्या सगळ्या माशांच्या टोपल्या वाहून नेणं, बंदर होतं ना ते बंदर, आणि तिथून त्या टोपल्या वाहून नेणं आणणं, त्यांना छातीचा विकार जडला. छातीचा विकार जडला त्यापूर्वीच आजाराने रमाईंच्या आईंचं निधन झालं होतं. बाप राहिला शेवटी, पण आईनं जाताना सांगितलं होतं पोरीला, हातात हात घेऊन या सगळ्यांची माय हो, सगळ्यांना जप. बाप पण आजारी असायचा आणि त्या दिवशी भयंकर भयंकर संकटच आलं घरात. आई गेलेली होती. रमा काहीतरी 7-8 वर्षांची असेल, 6-7 वर्षांची असेल. 6-7 वर्षाच्या पोरीनं घर सांभाळावं एखाद्या बाईसारखं. केवढा अपत्यपणा. अकाली आई गेल्यामुळे आणि भिक्खू धोत्रेंचं पण काही दिवसांनी निधन झालं. पोरीचा हात घट्ट पकडून ठेवलेला बापानं. का माहितीये? तोंडाने बोलू शकत नव्हता. त्या स्पर्शातून तो सांगत होता, बाई तुझी माय गेली, आता तुझा बापा जातोय, पोरांशी असलेली गाठ सैल होऊ देऊ नको. त्या पोरीनं गौरा आणि शंकराला काळजाशी कवटाळलं. गौरा त्यांची लहान बहीण आणि शंकर त्यांचा भाऊ काळजाशी कवटाळलं. कधीच अंतर दिलं नाही. पण झालं काय माहितीये? त्यांचे काका आणि मामा त्यांना घ्यायला आले की आता पोरं अनाथ झाले. पोरं अनाथ झाले, त्यांचं पुढे काय? पण त्यांचे काका आणि मामा मुंबईला राहायचे. काका मजुरी करायचे आणि मामा रिटायर हवालदार होते, सेवानिवृत्त. त्यांनी मुंबईत त्यांना आणलं. मुंबईत पोरं राहू लागली त्यांच्या आश्रयाने. तेवढं कुटुंबामध्ये प्रेम आता अलीकडे पाहायला मिळत नाहीये. सगळीकडे स्वार्थ दिसतो, स्वहित दिसतं. कोणी कोणाच्या मुलांची जबाबदारी घेत नाही. तेव्हा नात्यामध्ये आर्द्रता होती प्रेमाची. त्यांनी मुंबईला आणलं. आईने संस्कार दिला होता, बाई दुसऱ्याचं कधीही बुरं चिंतू नये, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नये. फाटकं तुटकं असलं तरी आपलं आपण ल्यावं नेसावं, घर स्वच्छ ठेवावं. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार मनात कधीही घेऊ देऊ नये, नाहीतर आपल्या आयुष्याचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. कधीही चांगला विचार करावा. कुणाला सुख देता आलं नाही तरी चालेल, दुःख देऊन त्याचं आयुष्यही बरबाद करू नये आणि स्वतःमध्येही द्वेषाची लागवड करून घेऊ नये. मन जपावी, कुटुंब सांभाळून ठेवावं. शेवटच्या श्वासापर्यंत आईने दिलेली शिकवण रमाईंनी पाळली. रमाई मामा आणि काकांच्या आश्रयाने मुंबईत राहू लागल्या आणि त्याच वेळी
भीमराव जेव्हा मॅट्रिकला होते, भीमरावांची म्हणजे बाबासाहेबांची आत्या मीराबाई यांच्या पाहण्यात छोटीशी रमाई आली. आणि रमाईचं ते सगळं वळण, ती शिस्त, ते घर सांभाळणं एवढ्या लहान वयात, 8 वर्षांच्या रमाई खूप आवडली. आणि तेव्हा लहानपणी लग्न व्हायची. आणि 14 वर्षाचे बाबासाहेब यांचं भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये लग्न झालं. आता तुम्ही म्हणाल मॅडम भाजी मार्केटमध्ये कसं लग्न झालं? अरे भाजी मार्केट 9-10 सुरू व्हायचा. हे सगळे सकाळीच जमले कारण मोकळी जागा तिथंच होती. तिथे लग्न लावलं. अक्षता त्यांच्या डोक्यावर पडल्या. मुलीला पसंत केलं होतं आत्याने. रामजी बाबांना सांगितलं. पोरीला लग्न करून घरी आणलं. घरी आली आणि बाबा 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 आपल्या नवऱ्याचे पुस्तक पाहून तर तोंडातच गोड घातलं. बायकोना म्हणून झालं माझं लग्न. मला इथं अक्षराची ओळख नाही आणि माझ्या साहेबाकडे गराडा पुस्तकाचा. तिला एवढंच कळत होतं ते काय शिकता माहित नव्हतं. तिला एवढंच माहित होतं माझं लग्न त्या माणसाबरोबर लग्न झाले. हे मान्य करणं पण छान गोष्ट आहे ना की माझं लग्न त्या माणसाबरोबर. मला कळत नाही याचा तो, पण मला आता त्याला साथ देणं आहे. तो जे म्हणेल ते बरोबर असेल. आणि मग तुम्ही म्हणाल मॅडम त्या पत्र कशा लिहायच्या? अरे बाबासाहेबांची बायको होती, बाबासाहेबांच्या पत्नी होत्या त्या. बाबासाहेबांनी शिकवलं त्यांना लिहिण्या वाचण्यापुरतं. बाबासाहेब संविधान लिहितात, समतेची शिकवण देतात, महिला कल्याणाचा मोठा विचार मांडतात, आपल्याला मानानं स्वाभिमानानं जगायला शिकवतात. तर त्यांच्या बायकोला लिहायला वाचायला शिकवलं नाही होय? त्यांनी त्यांच्या बायकोला लिहायला वाचायला शिकवलं. पत्र लिहायच्या त्या, हिशोब करायच्या. पुढे हिशोब कसा करायचा ते सांगते मी तुम्हाला नंतर पुढे. तर लग्न होऊन आल्या. रामजी बाबांनी त्यांना खूप जीव लावला कारण बाबासाहेबांची आई पण त्यांच्या बालपणीच गेली होती. माहिती ना, बाबासाहेब छोटे होते तेव्हा. आणि त्यांनी सांगितलं रमा इतके दिवस भीमरावची मी आई झालो या पोरांची, आता तू हो. माईच्या ममतेने तिने घर सांभाळलं सगळं. रामजी बाबा खूप संवेदनशील होते. एके दिवशी काय झालं माहितीये, मामांकडून त्यांची तिची ती लहान भावंड होती ना रमाईची, गौरा आणि शंकरा भेटायला आली. मामीनं काय दिली होती, फळं दिली होती थोडी आणि एक खण दिला होता, ब्लाउज पीस खण दिला होता. सासूबाशी घेऊन जा काय भेट न्यायची तर. तिच्या परीने एक खण दिला तिला आणि चोळीचा खण आणि थोडी फळं पाठवली. आणि मग सगळ्यांदेखत जेव्हा आपलं पहिली खोली असते, आपण त्याला हॉल म्हणतो, तेवढ्या काय मोकळेपणाने सुनेला बोलता येत नाही पहिल्या खोलीमध्ये. ती कुठे बोलते आपल्या माहेरच्यांशी मोकळेपणाने, स्वयंपाक खोली. आणि मग सगळं चहा पाणी झालं आणि गौरा आणि शंकराला घेऊन त्या स्वयंपाक खोलीत गेल्या आणि मिठी मारून ढसा ती गजनं रडली. म्हणजे मला नारायण सुरूंची ती कविताच आठवते. जेव्हा त्यांची आई घरी कामाला होती आणि मशीन मध्ये जाते ती आणि ती वारते ती. 5 भावंड राहतात शेवटी. आता नारायण सुर्वेंना पण रस्त्याला पडलेला एक मांसाचा गोळा उचलून घरात आणला होता त्यांनी. नुकतंच जन्माला आले सुर्वेंना असं त्या गिरणगावच्या रस्त्याच्या कडेला टाकून त्यांचे मायबाप निघून गेले होते. आणि गंगाराम सुर्वेन त्यांची बायको गिरणीत कामाला जात असताना पहाटे त्या कपड्यामध्ये वळवळ करताना काय दिसलं त्यांना, हलका आहे. पाहिलं ते एक नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, ते त्यांनी घरी आणलं. अरे त्यांचीच प्रचंड वाईट परिस्थिती होती आर्थिक. त्यांनी घरी आणलं. त्यांना आधीची 4 पोरं होती. नारायण सुर्वे 5वे आणि आई गेली, बापाई गेला. तेव्हा नारायण सुर्वे त्यांच्या कवितेत लिहितात, आम्ही 5 एकमेकांना बिलगून आई समजून घेतली. मला सांगायचा उद्देश कळलं? त्या तिघांनी एकमेकांना मिठी मारून रमाई, गौरा आणि शंकरने एकमेकांना बिलगून आई समजून घेतली. आता तुमच्याकडे सगळं आहे म्हणून कधी कधी आपल्याला नात्यांची किंमत कळत नाही. ज्याच्याकडे काहीच नाहीये, आई बापही नाहीये, त्याला विचारा ते दुःख काय असतं. त्या तिघांनी एकमेकांना बिलगून आई समजून घेतली. रामजी बाबांनी पहिल्या खोलीतून ते दृश्य पाहिलं. त्यांना कळलं, ते पण खूप मोठे दुःख पाहिलेले माणूस होते, त्यांना कळलं काय ते. आणि गौरा आणि शंकर गायला निघाले तेव्हा रामजी बाबा म्हणले रमायला, रमा तुझ्या भावंडांना कायमचं ठेवून घे इकडेच. ते तुझ्यामध्ये आईची प्रतिमा पाहतात, त्यांना अंतर देऊ नको शेवटच्या श्वासापर्यंत. रामजी बाबांचं निधन झालं आणि तेव्हा सगळी जबाबदारी रमाईंवर येऊन पडली कारण बाबासाहेब तेव्हा परदेशात गेले होते.
मग कोण कोण होतं घरात? गौरा, शंकर, यशवंत, बाबासाहेबांचं पहिलं अपत्य यशवंत, त्यानंतर आनंदराव, दीर त्यांचे, लक्ष्मीबाई, मुकुंद आणि गंगाधर. मुकुंद आणि गंगाधर त्या दीरांची मुलं दोन. एवढा सगळा जबाबदारी, एवढा सगळा व्याप एकट्या रमाई बघत होत्या. आणि दुर्दैव म्हणजे ज्या आनंदरावांचा आधार होता की घरात एक पुरुष माणूस आहे, त्या आनंदरावांचं सुद्धा मूळ व्याधानं निधन झालं लक्ष्मीबाईंच्या माहेरी. आता कोण राहिलं? आनंदराव गेले. आणि आणखी पुढे बघा काय वाढून ठेवलं होतं दुर्दैव. लक्ष्मीबाई आणि आनंदरावांचा वडील मुलगा गंगाधरही काही दिवसांनी आजारात गेला. रमाईंना जे दुसरं अपत्य झालं गंगाधर, त्याचाही काही दिवसांनी अंत झाला. तेव्हा बाबासाहेब जवळ नव्हते, अंत्यविधी करायलाही पैसा नाही. इतकी बिकट परिस्थिती, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती कोणावर यावी का? अंत्यविधी करायलाही पैसा नाही. सर, बाबासाहेब शिक्षण घेऊन परत आले तेव्हा त्या शब्दानं त्यांना म्हणाल्या, स्वाभाविक आहे, त्या भांडल्या ताणल्या नाही, पण म्हणाल्या, साहेब अजून कोणती डिग्री घ्यायची शिल्लक आहे वय? मी परत जाणारी आहे, धाकधूक आहे, परत माझे साहेब जाणार काय विलायतेला. आणि बाबासाहेब गेले नंतर विलायतेला बॅरिस्टर होण्यासाठी, ती पदवी मिळवण्यासाठी. पहिल्यांदा त्या गणवेश परिषदेला जाताना त्यांना खूप चिंता वाटायची बाबासाहेबांची, कारण हा एकटा माणूस उभा ठाकला व्यवस्थेविरोधात. आणि साधी गोष्ट आहे का? आपण एवढे शिकलो, आपल्याकडे एवढी साधनं आहेत, अजूनही आपण जे चूक असेल त्याला चूक बोलण्याची हिंमत करू शकत नाही. आपण घाबरतो कशाला तरी. या व्यवस्थेविरोधात ब्र काढायला घाबरतो आपण, अन्यायविरोधात बोलायला घाबरतो आपण. एक माणूस सुद्धा व्यवस्थेविरोधात उभा ठाकला होता, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रमाईंना भीती वाटायची माझ्या साहेबांना काही झालं तर, कोणी काही केलं तर, खूप भीती वाटायची त्यांना. 1927 मध्ये सत्याग्रह झाला महाडचा, तेव्हा रायगडमध्ये बाबासाहेबांवर हल्ला झाला आणि बाबासाहेबांचं निधन झालं अशी आवई उठली अफवा, आणि ती पसरली आणि ती रमाईंपर्यंत आली. रमाईंची काय परिस्थिती झाली होती तुम्हाला माहितीये? 2 दिवस या माऊलीने तोंडात पाणी घेतलं नाही जोपर्यंत बाबासाहेबांना पाहत नाही समोर. बाबासाहेब गणवेश परिषदेला जाताना रमाईंना पहिल्यांदा बोट दाखवली, भव्य दिव्य बोट. पूर्वी प्लेन नसायचे ना, बोटीनेच प्रवास व्हायचा. एवढंच काय, इंग्रज आपल्याकडे आले होते ते बोटीनेच आले होते, अवाढव्य मोठ्या बोटींमध्ये. तिथे सगळी व्यवस्था असते, जेवणा खाण्याची, ज्या घरात व्यवस्था असतात त्या व्यवस्था असतात. आणि तिथे महिने प्रवास करून ती बोट यायची. 3-3.5 महिने लागायचे आणि मग बाबा विलायतेला पोहोचायचे. बाबासाहेब विलायतेला पोहोचतायत, त्यांची ती तब्येत व्यवस्थित असेल ना, कारण त्यावेळी संपर्क साधनं नव्हती ना काहीच. आता आपण चटकन फोन उचलतो, मेसेज करतो, व्हॉट्सअप करतो, कितीतरी माध्यम आहेत आपल्याकडं. तेव्हा तशी काही माध्यमं नव्हती की चटकन आपला माणूस कुशाल आहे ना हे कळायचं नाही. मग पहिल्यांदा बाबासाहेब कोणत्या बोटीने जातात, तिथं काय असतं, बोट म्हणजे काय हे पाहायला बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्यांना नेलं. पहिल्यांदा रमाईंनी ती बोट पाहिली. हा, अशी असते वय बोट. हा, मग साहेब तुम्ही जा, सुखरूप जाल. बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टरची पदवी घेऊन आले तेव्हा मी तो किस्सा माझा अधुरा राहिला. जेव्हा आले तेव्हा त्यांना नेसायला वस्त्र नव्हतं. नणंद देत होती त्यांना साडी, त्या प्रचंड स्वाभिमानी, त्या म्हणले नको. आणि बाळाराम त्यांच्या मोठ्या दिराने जे पैसे दिले होते ना, ते पैसे त्यांनी घेतले, पण त्याच्यासाठी त्याच्यातून साडी नाही घेतली. माझ्या साहेबांसाठी बॅरिस्टर येणार आहे ना, माझ्या साहेबांसाठी गादी, उशी, ताट, तांब्या आणि ग्लास. काय ना, स्वतःही बाई फाटकी तुटकी होते नेहमी साहेबांचा विचार डोक्यात. आणि तुम्हाला काय वाटतं मग बाबासाहेब काय अन्याय करत होते होय? बाबासाहेबांच्या डोक्यातही जेव्हा हे संविधानाचं शिक्षणाचं काम सुरू होतं तेवढ्यातून फावला वेळ मिळायचा, तेव्हा फक्त त्यांच्या डोक्यात रामू असायची, त्यांची प्रिय पत्नी रामू. रोडेसरांनी ते वाचून दाखवलं ना, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेबांनी तो अर्पण केलाय रामूला. रामू तेव्हा नव्हत्या, रमाई तेव्हा नव्हत्या. बाबासाहेबांनी काय लिहिलं माहिती? एक एक शब्द इतका सुंदर, इतका अर्थगर्भ आहे. बाबासाहेब म्हणतात, तिच्या हृदयाचा चांगुलपणा
तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाचं औदार्य, चारित्र्याची पवित्रता, याशिवाय आमच्या वाट्याला आलेल्या हालअपेष्टा भोगण्याची तिची सिद्धता व निर्विकार सहनशीलता याबद्दल व तिचे मला वाटणाऱ्या कौतुकाचे प्रतीक म्हणून रामोईच्या स्मृतीस अर्पण. शब्द आहे ना, मी म्हणते याच्यावर ना खूप लिहिलं जाईल या अर्पण पत्रिकेवर 4 ओळीच्या. काय काय गुण लिहिले रमाईंचे. रमाईंबद्दल नेमकं काय वाटत होतं बाबासाहेबांना हे त्यातले. तर मग बाबासाहेब गोलमेज बॅरिस्टर म्हणून आले, गोलमेज परिषदेहून आले आणि तेव्हा सगळा समुदाय कार्यकर्त्यांचा वगैरे त्यांना भेटायला जाणार. यांना नेसायला चांगली साडी नाही, त्यांनी त्या पैशातून गादी उशी आणि भांडी घेतलेली साहेबांसाठी. आणि मग त्यांच्या लक्षात आलं तर मी जाऊ कशी, सगळं गाव उठलं इकडं साहेबांचं स्वागत करायला, मी कशी जाऊ. मग त्यांनी विचार केला, टंकेच्या तळाशी एक मोठा शेला होता, फेटा. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना नेसवलेला. शाहू राजा होता तो. हे काय शाहू राजा आहेत नाही तो राजा माणूस. तो काय साधा सुद्धा फेटा दिला असेल होय, उंची फेटा दिला, चांगला फेटा दिला. आणि तो फेटा साडीसारखा नेसून माई रमाई गेली बाबासाहेबांना भेटायला. बाबासाहेबांचे पायांकडे लक्ष रमायचं, चेहऱ्याकडे नाही. माझा नवरा सुखरूप आलाय माय, त्याचे पाय पूज्य, पायांकडे नजर, चेहऱ्याकडे नाही. नवऱ्याच्या चेहऱ्याकडे साऱ्या गावाचं जगाचं लक्ष होतं, माझ्या रमाईचं त्यांच्या पायाकडे लक्ष होतं. मग बाबासाहेब घरी आले आणि त्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सिडनीहॅम कॉलेज आहे मुंबईमध्ये, फेमस. एवढी मोठी डिग्री परदेशातून घेऊन आलेला माणूस बाबासाहेब अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तिथे नोकरी करू लागले. बाबासाहेबांना पगार मिळू लागला, एवढ्या आयुष्यात कधी न पाहिलेला पगार. किती माहितीये का? 450 रुपये. त्या काळी म्हणजे खूप ना, प्राध्यापकाला मिळणारा 450 रुपये पगार. बाबासाहेब इतकं प्रभावी शिकवायचे, इतकं प्रभावी बोलायचे, शब्द इतका प्रभावी, या आजूबाजूच्या सगळ्या कॉलेजची मुलं त्यांचा तास अटेंड करायला तिथे यायची. आजूबाजूच्या सगळ्या कॉलेजची मुलं की इथे आंबेडकर सरांचा तास आहे, तो कॉलेजचा आपल्या कॉलेज सोडून तिथे तास करायला पुढे हजर, बसायला जागा नाही अशा पद्धतीने. आणि बाबासाहेबांची इंग्रजीवर प्रचंड कमांड होती, प्रचंड. परदेशात राहिलेला माणूस, प्रचंड कमांड होती. आणि बाबासाहेबांचा पहिला पगार झाला किती, तुम्ही चांगलं लक्षात ठेवायचं बरं. आता बाबासाहेबांचा पहिला पगार झाला 450 रुपये. आनंदाने घरी आले. आता कधीच माझ्या बायकोला सुख नाही देऊ शकलो. घे रामू, हा माझा पहिला पगार आहे, तुझ्या हातात ठेवतो. आता आई माई बाप सगळं तीच होती ना हो त्यांची. तिच्या हातात 450 रुपये पगार ठेवला. रमाईने एवढे अख्खे 450 रुपये एकाच वेळी एकदा पहिल्यांदाच पाहिले होते आयुष्यात. काय करू, सगळंच अभावग्रस्त जीवन, कधी पाहिजे ती गोष्ट मिळाली नाही, विचार केला आणि झटकून टाकला. पैसाच नाही तर कुठून येणार होतं ते. आता ह्या 450 रुपयात त्या अधुऱ्या असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. काय करू, लक्ष्मीबाईला बरोबर घेतलं. बाबासाहेबांना अनपेक्षित होतं बरं का, ती रमाई असं काहीतरी करतील. 450 रुपये घेतली, पिशव्या घेतल्या, लक्ष्मीबाईला बरोबर घेतलं, गेल्या बाजारात, मार्केटात गेल्या, पोरांना चांगले कपडे घेतले, किराणा घेतला, ज्या वस्तू घरात कधी घेतल्या नव्हत्या त्या घेतल्या, ज्यांची गरज होती, गरज होती, चैनीच्या नाही. चांगलं चांगलं खायला आणलं, सगळ्यांना नवीन कपडे आणले, पिशव्या घेऊन दारात उभ्या दोघी जणी. बाबासाहेब म्हणले, हे काय साहेब, लय खस्ता खाल्ल्या. आता सगळीच म्हटलं राहिलेल्या गोष्टी पूर्ण करून घेऊन म्हणून या गोष्टी घेऊन आले. बाबासाहेब चिडले खूप. बाबासाहेब म्हणलं, राहू तुला काही कळतं का, यातले पैसे अजून वाचून मला परत जायचंय परदेशात शिकायला पुढचं. ते म्हणलं, बापरे, परत जायचं नाही परदेशात. आम्हाला वाटलं दर महिन्याला आता एवढा पगार येत जाईल, आता परिस्थिती सुधरेल. अगं यातली आपल्याला सेव्हिंग करायची, पैसे वाचवायचे आणि त्याच्यातून आता तुला ना फक्त 30 रुपये देणार मी महिन्याला. आता तुला फक्त 30 रुपये देणार महिन्याला. त्या 30 रुपयात तू महिना काढायचा. मग काय केलं त्यांनी, आता नवऱ्याने साहेबांनी सांगितलं. साहेबांच्या शब्दापुढे कुठे आहे, आणि साहेब काय चुकीचं सांगतात होय. साहेब सांगतात मला शिकायचंय, साहेबांना समाजासाठी शिकायचंय, मग त्यांना घालणं पाहिजे ना परदेशात, मग त्याच्यासाठी पैसे वाचवले पाहिजे.
₹30 बाबासाहेब जेवढा काळ त्यांनी नोकरी केली ₹30 रामूच्या हातावर ठेवायचे. रमाईंनी काय केलं मग बघा, तिच्या दृष्टीने तिने म्हटलं ना, ती उत्तम मॅनेजर होती रमाई उत्तम व्यवस्थापक होती. तिने दीड रुपयाच्या 30 पुड्या केल्या. दीड रुपयाच्या 30 पुड्या केल्या एका दिवसाला. ₹1.5 आणि ₹5 जे उरले ना, ते ₹5 साहेबांच्या शिक्षणासाठी त्या ₹30 ती वाचवून ठेवायची. बघा, दीड रुपयाच्या 30 पुड्या. आणि जर कधी अडचण आली आणि पुरलेच नाही पैसे, अचानक काहीतरी अडचण आली तर ते ₹5 वाचवायचे, वापरायचे, नाहीतर ते वाचवायचे, असं ठरलं. आणि अशा पद्धतीने तिने संसाराचा गाडा पुढे रेटला. एकदा बाबासाहेबांना ₹500 खंडात 500 रुपयात 3 खंड भेटले. इंग्लंडचा इतिहास. बाबासाहेबांना प्रचंड आनंद झाला. तुम्हाला माहिती, बाबासाहेबांचं प्रचंड प्रेम कशावर होतं? रमाईनंतर पुस्तकांवर. इतकं प्रेम होतं बाबासाहेबांचं पुस्तकांवर की बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन परतले ना, त्यांनी बोटीत पुस्तकं आणली होती. बोटीत पुस्तकं भरून आणली होती. कपडे, दागिने, याव त्याव काय नाही आणलं तुमच्या माझ्यासारखं. त्या माणसाचं पुस्तकावर प्रचंड प्रेम होतं. पुस्तकं वाचायचे. बाबासाहेब एवढे मोठे ज्ञानामुळे झाले. सिम्बल ऑफ, साधी गोष्ट आहे का? सिम्बल ऑफ नॉलेज होते. बाबासाहेब म्हणजे नॉलेज इज इक्वल नॉलेज. साधी गोष्ट आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन समाज काय करतो मला माहित नाही. जाधव मॅडम म्हणल्यावर अमुक्तमुक, वाघमारे मॅडम म्हणल्यावर अमुक्तमुक, राऊत सर म्हणजे अमुक्तमुक, रोडे सर म्हणजे परफेक्शन, असे काही तयार होतात ना आपल्या छाती. आपल्या वागण्यातूनच घडण्यातून त्या तयार होतात. बाबासाहेब म्हणजे नॉलेज. असा एकही प्रश्न नाही की ज्याचं प्रश्न उत्तर बाबासाहेबांकडे नव्हतं. सगळ्या क्षेत्रात मातब्बर माणूस, सगळ्या क्षेत्रात. बाबासाहेबांनी बोट भरून पुस्तक आणले आणि दुर्दैवाने ती बोट बुडाली. अर्थात विमा कंपनीने त्यांना त्याची भरपाई दिली. पण बाबासाहेब त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. एवढी पुस्तकं त्या पाण्यात बुडाली. बाबासाहेबांना इंग्लंडच्या इतिहासाचे 3 खंड ₹500 मिळाले. ते घरी आले, जेवायला बसले. खूप आनंदी होते त्या दिवशी, खूप आनंदी. कोणाला कशात आनंद मिळतो बघा, तुम्हाला कशात मिळतो मला माहित नाही. बाबासाहेबांना पुस्तकात मिळत होता. बाबासाहेब जेवायला बसले, रमाई पण समोर बसल्या. बाबासाहेब ती पुस्तकाची पानं उलटतायत एकीकडे, हातात घासतात. रमाई एकटं ताप आहे. अहो काही लक्ष आहे की नाही, इतक्या दिवसांनी आपण बरोबर जेवायला बसलोय, काही बोलता की नाही, बघता की नाही बायकोकडे, मीही जेवायला बसले, बरं तुम्ही तरी नीट जेवा. काहीच नाही. साहेब काय करताय हो? अगं बघ ना रमा, मला ना पुस्तकं हे खंड मिळाले, मी खूप शोधले ग, आज मला शेवटी ₹500 तिन्ही खंड मिळाले. अहो हो, वाचू शकता नंतर, जेव्हा खरं नाही ना, मला बघू दे ग ते, मला हा संदर्भ हवा होता, तो संदर्भ हवा होता. साहेब त्या पुस्तकात जर असं लिहिलं असेल ना की बायका पोरांची काळजी घ्यावी माणसानं, तर अवश्य आत्ताच वाचा ते पुस्तक. कळालं का? हजर जबाबी होत्या, मोजकं बोलायच्या, नेमके, भारंभार नाही बोलायच्या. आपण ना तर उचलली जीभ, लावली टाळायला. नेमकेपणाने जो बोलतो त्याचं समाजामध्ये महत्व वाढतं. 12 तास 24 तास जो बोलत राहतो, नेहमीच बोलतो ना, त्यात काय नाविन्य आहे? आपल्या संवादातून आपली आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेबांनी ते पुस्तक बाजूला ठेवलं, व्यवस्थित पोटभर जेवण केलं आणि म्हटले, रमाई, रामू, खरे बोलायला तुझ्याकडून शिकावं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना व्यवहाराचं ज्ञान विशेष नव्हतं बरं का. काय हो, संसारासाठी काय करणार आहात आपल्या, अजून काहीतरी जबाबदारी उचला की. मी तर करतेच आहे. काय करू रमा, बोल. जा आज भाजी बाजारात, भाजी घेऊन यायची आज तुम्ही. घटनाकार, संविधान लिहिणारा माणूस, त्याची बायको त्याला सांगते, जा आज बाजार करून आणायचा. ती बायकोच करू शकते. बाबासाहेब म्हणले, ठीक आहे, तुझी हीच इच्छा आहे ना, जातो भाजी बाजारात. पिशव्या घेतल्या बाबासाहेबांनी आणि भाजी बाजारात गेले. खूप पालेभाज्या घेऊन आले. काय घ्यायचं माहित नाही. त्या फ्रीजची काही व्यवस्था होती होय? असली तरी ते गरीब माणसांच्या घरात कुठे नसणार आहे. सगळ्या 4-5 पिशव्यावरून पालेभाज्या घेऊन आले बाबासाहेब.
हा हे बघ रामू, तुला हव्या होत्या ना भाज्या, मी आणल्या. रमाईने डोक्यालाच हात लावला. अहो साहेब, एवढी पुस्तकं वाचता, त्यात असं कुठेच लिहिलं नव्हतं का पालेभाज्या सुकून जातात म्हणून? तर कधी बनवणार मी एवढ्या कधी बनवणार मी? हे राहतील का व्यवस्थित? हे बघ रामू, म्हणून तुला म्हटले बाबा तुझं काम तू करत जा. खूप चढ उतार, मुश्किली असे खूप प्रसंग आहेत. दुःख जास्त आहे त्यांच्या आयुष्यात, वेदना जास्त आहेत, यातना जास्त आहेत. बाबासाहेबांना जेव्हा कार्यकर्ते भेटायला यायचे ना, त्याच्यातून त्यांच्या कानावर पडायच्या गोष्टी. सत्याग्रह म्हणून होता महाडचा, चौदार तळ्याचा, माहितीये तुम्हाला? 1927 मध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह पण बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांच्या जीवावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला खूप लोकांनी त्या काळामध्ये. रवीश कुमार काय म्हणतो माहितीये का? रवीश कुमार माहितीये तुम्हाला? मी खूप मोठी फॅन आहे रवीश कुमारची. मी रोज रवीश कुमार ऐकते. माझा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी मी रवीश कुमारचा व्हिडिओ पाहिला नाही, ऐकला नाही. काही गरज नाही वेगळा वेळ देण्याची. तुमचं काम करताना तुम्ही ते ऐकू शकताय. एका दिवशी 2-2, 3-3 व्हिडिओ ऐकते रवीश कुमारचे. डेली व्हिडिओ असतात, कधी 2 असतात, कधी 1 असतो. मी एकही दिवस मिस करत नाही ज्या दिवशी मी रवीश कुमार ऐकत नाही. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. 13 वर्षांपूर्वी टीव्ही पाहणं बंद केलं मी. तो मूर्खपणा वाटू लागला मला. तुम्ही बघता? मॅडम आम्ही रील बघतो ना, टीव्हीकडे कशाला जाऊ? टीव्ही आउटडेटेड झालाय आता. आम्ही फक्त इन्स्टा, स्नॅपचॅट आणि काय रे थ्रेड्स आणि काय आलंय. तुमचं वैचारिक भरण पोषण करणारं तुम्ही ऐकलं पाहिजे. ठीक आहे, वाचायचा कंटाळा आहे ना तुम्हाला, ऐकायला काय हरकत आहे? 13 वर्षांपूर्वी जेव्हा ती सिरियल आली होती ना, माझ्या नवऱ्याची बायको, प्रचंड डोक्यात गेलं. म्हणजे काय हे, काय मूर्खपणा आहे, किती वेळ जातो त्याच्यामध्ये. काय बघतात बायका? साड्या, मेकअप, एवढा फुल मेकअप करून कशा जगतात बायका सिरियल मध्ये? काही लॉजिक आहे का त्याला? बरं ऐका, 20 मिनिटाच्या जाहिराती दाखवतात, ब्रेक ब्रेक ब्रेक, 10 मिनिटाची सिरियल दाखवतात, आणि आमची कामं सोडून आम्ही टीव्ही समोर बसतो. किती नावटपणा आहे हा. आणि त्यातून काहीच नाही, उगाच आपल्या मनाला बोर की सिरियल संपताना गाडी येते, कोणीतरी सुटापुटात येतो, एक पाय दरवाजाच्या बाहेर गाडीच्या बाहेर टाकतो आणि लगेच येतं पुढच्या भागात, आणि आम्ही मूर्खासारखे आठवडाभर झुरत बसतो. पुढचा भाग लागेपर्यंत तो कोण होता, तो कोण असेल, तुम्हाला काय म्हणते त्याच्यातून? म्हणजे अत्यंत मूर्खपणा आहे. काढी लावा त्या टीव्हीला. मी अजिबातच, आमच्या घरात फक्त कार्टून सुरू असतं आता. आमच्या घरात फक्त तो लहान मुलगा आहे त्याच्या ताब्यात दिलेला आहे तो टीव्ही. कार्टून, मलाही वाटलं तर मी कार्टून पाहते. ते बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा कार्टून चांगला आहे मी म्हटलं. हा, नोबिता, शिजुका सगळं माहितीये मला, मी सगळं पाहते. जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा ते पाहते. रवीश कुमार ऐकते. रवीश कुमार आणि बाबासाहेबांच्या नावाचा अर्थ काय सांगितलं माहितीये का? फार भारी आहे, फार भारी आहे. लाखों करोड़ों की भीड़ के सामने अकेला खड़ा हो जाना, इसका मतलब है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. अरे साधी गोष्ट आहे का? लाखों करोड़ों की भीड़ के सामने अकेला खड़ा हो जाना. इथे 2 लोक आले की समोर आम्हाला लगेच भीती वाटू लागते, घाबरत लागतो. आपण बरोबर असलो तरीही, आपण अचूक असलो तरीही, आपण राईट असलो तरीही, आपण करेक्ट असलो तरीही. बाबासाहेब या व्यवस्थेशी कशी लढले असतील? रमाई सोबत होते म्हणून. बाबासाहेब टिपिकल गृहस्थ झाले असते मग, टिपिकल गृहस्थ झाले, कौटुंबिक जबाबदाऱ्या उचला, बाबासाहेब एवढं मोठं काम करू शकले असते का? नाही. रमाईने समर्थपणे आपलं कुटुंब सांभाळलं म्हणून बाबासाहेब होऊ शकले. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा तेवढाच वाटा आहे त्याच्यात. पण त्यागमूर्ती आणि त्या पलीकडेही रमाई खूप काही होत्या. तेच पैलू मी इथे तुम्हाला उलगडून दाखवते आहे. जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला तेव्हा अफवा काढली आली रमाईंच्या की बाबासाहेबांवर प्राणघातक हल्ला झालेला आहे. प्रचंड घाबरल्या रमाई. जीवा पार कुणावर जर प्रेम केलं असेल ना, बघा ना, आई नाही, बाप नाही, सासरे जे बापासारखा जीव लावायचे ते नाही, एकच माणूस ज्याच्यासाठी रमाई जगत होत्या, आणि त्या म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांना मुलगी, आपल्याला मुलगी असावी असं प्रकर्षाने बाबासाहेबांना वाटायचं. बाबासाहेबांना मुलगी झाली सुद्धा. तिचं नाव काय? इंदिरा किंवा इंदू. पण दुर्दैव, तिला पण माती आड लोटावं लागलं.
तुम्ही विचार करा ना, ज्या बाईला आता तुम्ही गरोदरपणात किती व्यवस्थित खायला लागतं बाईला, औषधोपचार लागतात, निदान गरीबाच्या घरी जे मिळावं तेही पोटभर खायला मिळत नव्हतं रमाईला. अशा वेळात त्या मुलांवर उपचार करायला पण काही नव्हतं. शेवटी ते बाळ झालं बाबासाहेबांना आणि रमाईला. त्याचं नाव काय? फार सुंदर नाव आहे त्याचं. शेवटचं अपत्य काय बाबासाहेबांचं आणि रमाईचं? राजरत्न. सगळ्या लेकरांमध्ये बाबासाहेबांचा राजरत्नावर खूप जीव. इतका सुंदर होता तो दिसायला. राजविंडा होता तो, राजविंडा, गुबगुबीत गुबगुबीत. सगळ्यात जास्त दुःख बाबासाहेबांना कधी झालं माहितीये? राजरत्न मारला तेव्हा. आणि डॉक्टरांनी सांगितलं जर 6वं अपत्य यांना झालं तर क्षयाने यांच्या शरीराची विल्हेवाट होईल आणि प्राणावर बेतेल. त्याच्यानंतर अपत्य त्यांना झालं नाही. बाबासाहेब फार वेळा घरी पण यायचे नाही, ते त्यांच्या ऑफिसमध्येच थांबायचे. प्रचंड नैराश्यात गेले होते. कितीतरी दिवस जेवले नाही बाबासाहेब राजरत्न गेल्यावर. राजरत्न गेला तेव्हा बाबासाहेब सिडनी कॉलेजमध्ये नोकरी करत होते. तातडीने ते घरी आले, पण तोपर्यंत राजरत्न गेला होता. किती दुःख ना, किती दुःख पचवली या माणसाने. कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. एखादा म्हटलं असतं जाऊ दे, समाजाचं काय होतं, मला काय करायचंय, त्यांनी पण त्यांना संसार पाहिला असतं तर आपलं काय झालं असतं बाळांनो? काही नसतं झालं, काहीच होऊ शकलं नसतं आपलं. आपण खूप मागे असतो कितीतरी शतक. आजही बाहेरचा सत्याग्रह झाला, आवई उठली, बाबासाहेबांवर प्राणघातक हल्ला झाला. प्रचंड घाबरल्या रमाई, प्रचंड घाबरल्या. आयुष्यात एकच गोष्ट होती ज्याच्यावर जीव अपार प्रेम केलं, आणि ते म्हणजे बाबासाहेब. माझ्या साहेबांना काय झालं? त्यांनी तोंडात पाणी घेतलं नाही की अन्नाचा कण घेतला नाही. बाबासाहेबांना सही सलामत पाहिलं, बाबासाहेबांची आलाबाला घेतली, तेव्हा त्यांना बरं वाटलं. तुमच्या शत्रूंना मरण यावं, माझ्या साहेबांना नको. बाबासाहेब बाहेर गेल्यानंतर त्यांच्या परतीची वेळ निश्चित नसायची. बाबासाहेब कधी 12, 1, 1:30 वाजायचे, तोपर्यंत रमाई कधी झोपल्या नाहीत. बाबासाहेबांना सही सलामत घरी आलेलं पाहायच्या आणि तेव्हा त्या झोपायला जायच्या. तो दिवस होता प्रचंड वाईट, प्रचंड वाईट. बाबासाहेब गेले होते वसईला. तो दिवस होता 25 मे 1935. 1935 मध्ये काय झालं? 1935 मध्ये काय झालं? रमाई गेल्या ना, तोच दिवस सांगते मी. तो दिवस होता 25 मे 1935. बाबासाहेबांचं वसईत भाषण होतं. डॉक्टर गव्हाणकरांकडे बाबासाहेब थांबणार होते आणि मग घरी येणार होते. बाबासाहेबांनी सांगितलेली वेळ होती तरी बाबासाहेब त्या वेळेला परतले नाही. प्रचंड प्रचंड चलबिचल सुरू झाली रमाईच्या मनामध्ये. बाबासाहेब का आले नाहीत अजून? आणि आता त्या पूर्वीसारख्या धडधाकट राहिल्या नव्हत्या, त्या नव्हत्याच धडधाकट, पण आता तर खूपच आजारी वगैरे पडायच्या त्या राजगृह माहिती काय? राजगृह काय? बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत बांधलेलं घर. किती अडचणी आल्या, एक दलित तिथे जागा घेऊ शकत नाही. बाबासाहेबांनी जागा घेतली, सगळे दागिने मोडले रमाईचे, कर्ज काढलं, किती दिवस हप्ते भरत होते बाबासाहेब. आणि राजगृह मोठं घर बांधलं पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातला पहिला माणूस असेल तो. आपण माणसांसाठी घर बांधतो, त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. राजगृह का बांधलं? असं त्यांना काही शानशौकीत राहायचं नव्हतं. त्यांना जगाला दाखवायचं होतं की शिक्षण झाल्याने तुमचा असा विकास होतो, प्रगती होते. शिक्षण घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. संकट पाहून आधीच हार मानणारा माणूस आयुष्यात कधीच सफल होऊ शकत नाही. पण संकट येताच छाती काढून उभा राहणारा आणि त्याला तोंड देणारा माणूस जगात कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो, कारण त्याच्याकडे आत्मविश्वास असतो. तो बाबासाहेबांसारखा होता, बाबासाहेबांकडे होता. बाबासाहेबांनी राजगृह बांधलं. राजगृहाच्या दाराशी त्या दिवशी 25 मेला रात्री उशिरापर्यंत रमाई थांबलेल्या. बसल्या उमऱ्याजवळ दारातच. म्हणजे साहेब काय येईल अजून? आणि खूप वेळाने त्या राजगृहाच्या, मी राजगृह बघितलंय, माझा बांद्रात कार्यक्रम होता 4 वर्षांपूर्वी, कामगार कल्याण आयुक्तालय तिथे. तेव्हा मी येताना आम्ही गेलो आणि योगायोगाने मला तिथे त्यांचे वंशजही भेटले.
आनंदराज आंबेडकर भेटले आम्हाला तिथे आणि आम्ही पूर्ण त्या रमाईने हाताळलेली भांडी पाहिली आम्ही तिथं, सगळी जतन करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांचं टेबल पाहिलं तिथं, खुर्ची पाहिली, चष्मा, टाईपरायटर, त्या गोष्टी आहेत तिथं. आणि फार भारी आहे. दगड पुजण्यापेक्षा वास्तवात जगलं पाहिजे आपण. ही आपली ऊर्जा क्षेत्र आहेत, ही आपली ऊर्जा क्षेत्र आहेत. मग तिथे गेलो आम्ही, राजगृह पाहिलं. तुम्हाला सांगते तिथे गेल्यानंतर वेगळंच फिलिंग येतो हो. मी तर पोस्ट टाकली होती माझ्या बापाचं घर म्हणून. तुम्ही कोणत्या धर्माचे ना जातीचं मॅटर करत नाही, तुम्ही संविधानाचा लाभ घेत आहात ना, मग तो बाप आहे आपला. आपल्या बापाने लिहून ठेवलंय संविधान, आपल्या सगळ्यांचा जो बाप आहे तो संविधान त्याने लिहिलंय. धर्म जाती जाती प्रश्नच येत नाही. लबाडांनी धर्म आणि जाती निर्माण केले, तुम्हाला कळायला पाहिजे. धर्म आणि जाती अंधश्रद्धा आहेत. वी आर फर्स्टली आणि लास्टली इंडियन. आपण भारतीय आहोत, भारतीय आहोत, लक्षात घ्या. धर्म आणि जातीने काय सत्यानाश केला आता तुम्ही सांप्रत काळात पाहतच आहात. माणूस एकमेव जात असली पाहिजे आपली. त्यात पण जेंडर बायस नको बरं का, जेंडर बायस नको. बाय आहेत काय कळतंय त्यांना, आम्ही माणसं. काय मर्दुमकी रे तुमची? बाईला बाई म्हणून वागवता, बाईला माणूस म्हणून वागवा, तेव्हा खरी मर्दुमकी दिसेल तुमची. बाई पण माणूस आहे आणि तुम्ही पण माणूस आहात. माणूस कॉमन आहे आपल्यात. बाई माणूस, पुरुष माणूस. आलं लक्षात? मानव ही जात आहे आपली. माणूस हे कॉमन आहे. तुम्ही पण माणूस आहात, हे पण माणूस आहे. पण या पुरुष व्यवस्थेने काय केलंय, आपल्यापेक्षा यांच्यावर जास्त अन्याय केलाय. फुकटच रुबाबात फिरताय. अहो या व्यवस्थेने यांना धाय मोकून रडण्याची सुद्धा परवानगी दिली नाहीये. का? ते रडायला लागले की म्हणतात बरोबर राऊत सर काय बाईसारखं म्हणून रडतोय. का? तू माणूस नाहीये, त्याला त्रास नाही होत, त्याला वेदना नाही होत, त्याला भावना नाहीये, फिलिंग्स नाहीये. पण तो पण म्हणतो 4 जवळ काय रडायचं, मी पुरुष आहे. स्वतःची समजूत घालतो, नाही मी पुरुष आहे, मी बापे आहे, मी 4 जगात नाही रडलं पाहिजे. अरे नाही, तू माणूस आहेस आणि तू रडणं म्हणजे तू संवेदनशील असणं, आणि संवेदनशील असतो तोच खरा माणूस. आणि तुम्ही नसाल तर तुम्ही माणूस नाही आहात. इतकं साधं सोपं सांगते. संवेदनशीलता काय? मूळ तत्व आहे माणूस असण्याचं. असो, 25 मे 1927 मी येते आता शेवटाकडे बरं का मला. मी आता येते शेवटाकडे. त्या दिवशी रात्री 1-1:30च्या दरम्यान बाबासाहेब घरी आले. खूप थकलेल्या, खूप आजारी असायच्या त्यावेळी रमाई. बाबासाहेब आले. साहेब काय केव्हाची वाट पाहते मी तुमची. अगं राहू एवढ्या जाणीच. साहेब कशी झोपणार मी तुम्हाला बघितल्याशिवाय. तुम्ही व्यवस्थित आहात ना? पण साहेब माझी एक विनंती आहे तुम्हाला. रमाईंनी शेवटी काय विनंती केली बघा जाण्यापूर्वी. बाबासाहेबांना म्हणाल्या, साहेब आज ना मला तुमच्याशी खूप बोलायचंय. एवढा वेळच मिळाला नाही तुम्हाला कधी बोलायला. बाबासाहेबांनी ओळखून घेतलं. बाबासाहेब खूप प्रचंड बुद्धिमान माणूस. की रमा असं का बोलते निर्वाणीचं. साहेब मी यापूर्वी कधीच म्हटले नाही तुम्हाला की मला वेळ द्या म्हणून, पण आज ना रात्री उशिरापर्यंत तुम्ही माझ्याशी बोलायचंय. मी ऐकेन फक्त. बाबासाहेब रामूजवळ बसले. प्रचंड थकल्या होत्या त्या. श्वास घ्यायला पण जड जात होतं. त्यांना शेवटी क्षय झाला होता. टीबी, क्षयरोग. साहेब सांगा ना मला, गवाणकर काय म्हटले? आज तुमची सभा होती ना वसईत, काय बोललात तुम्ही सभेत? सांगा ना मला जरा. मग बाबासाहेब सांगू लागले, अगं असं झालं तसं झालं, मग हे कार्यकर्ते भेटायला आले, मग हे लिहायचंय, ह्या मसुद्याचं काम. बाबासाहेबांना माहिती होतं यातलं हिला काहीच कळत नाहीये, तिला फक्त मी समोर पाहिजे. तिची शेवटची वेळ आली आहे, तिला फक्त ती समोर पाहिजे. आता तिचं मन भरेपर्यंत मी तिच्या समोर बसेल. तिला काही समजो न समजो मी बोलत राहीन तिच्याशी. बाबासाहेब खूप वेळ बोलत राहिले. मध्यरात्री उलटेपर्यंत बोलत राहिले. आणि मग नकळत बाबासाहेबांना पाहत पाहत त्यांना ऐकत रमाई झोपी गेल्या. पहाटेपासूनच त्यांच्या खोलीतून आवाज यायला लागला. धाप लागू लागली त्यांना. श्वास घेणं अवघड झालं. सगळेजण जमा झाले. रमाईने शेवटी बाबासाहेबांना समोर बोलवलं हातवाऱ्याने. बाबासाहेबांना डोळे भरून पाहिलं आणि डोळे मिटले.
कधी फोडला, तो आयुष्यात कधीच फोडला नव्हता. रमाई गेली त्या दिवशी बाबासाहेब लहान लेकरासाठी ढसा ढसा रडले आणि 8 दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. कुणालाच भेटलं नाही बाबासाहेब. खूप कार्यकर्ते यायचे पण कोणालाच भेटलं नाही. त्यांची आवडती त्यांची प्रिय रामू त्यांना सोडून गेली होती. राजगृहामधून त्यांच्या चाळीतल्या बायका यायच्या ना, डबक चाळीतल्या, तेव्हा रमाई त्यांना जवळ घ्यायची आणि म्हणायची, हे तुमचं बी घर आहे, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी मी बांधलंय, येत जावा. ह्या आया बायांची मालगी गेली. ह्या आया बायांना प्रेमाने सांभाळणारी मायेची सावली गेली. इतका प्रचंड प्रचंड जनसमुदाय लोटला, इतका प्रचंड जनसमुदाय लोटला. 2 ते 3 दिवस कुणाच्याच घरी चूल पेटली नाही. बाबासाहेबांची प्रेरणा आता विसावली होती. बाबासाहेबांना जे प्रचंड दुःख झालं रमाई गेल्याचं, तेवढं दुःख त्यापूर्वी कधीच झालं नव्हतं. अशी ह्या रमाईच्या पूर्ण आयुष्याची कहाणी. कितीतरी पैलू वेळेच्या अभावी कदाचित सांगायचे राहून गेले असतील. तुम्ही वाचा, मी इथपर्यंत आणून सोडलंय तुम्हाला. तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की मी आता वाचायला पाहिजे म्हणून. काय पत्रव्यवहार होता, काय बोलत होती पत्रात एकमेकाशी, आपण वाचलं पाहिजे. तुम्ही सर्च करा. हे आत्ताच आहे ना, हे आत्ताचा सांप्रत काळ आहे, त्यातलं जे माध्यम वगैरे आहे त्यामध्ये पण या व्यक्तीविषयी लिहिणारी अभ्यासू माणसं असतात. ठीक आहे, तुम्हाला पुस्तकं नाही वाचायची ना, तुम्ही ऐका, व्हिडिओ युट्यूब वर यायचे, लोकांनी लिहिलंय सोशल मीडियाला, ते वाचू शकता. पण आपण अपडेट होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला आपला भूतकाळ, आपला इतिहास माहितीच पाहिजे, कारण इतिहासाच्या पायावर वर्तमान टिकून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याला आपला इतिहास माहिती पाहिजे. ठीक आहे, आपण इथे थांबूया. मला कधी खूप लक्षपूर्वक ऐकून घेतलं. माझ्या भावनांशी एकरूप होत होतात, मी तुमच्याशी एकरूप होत होते बोलताना. काहींच्या चर्या आणि हावभावच सांगत होते की मॅडम हे आवडतं, हे ऐकायचंय आम्हाला. एका वक्त्याला आणखी काय पाहिजे असतं. जाता जाता फक्त दुष्यंत कुमारांच्या 2 ओळी, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए, अब तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही हो कहीं भी, मगर आग जलनी चाहिए. सूरत बदलनी चाहिए. या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, तुझ्या नंतर स्मरतील तुझला, तुझ नंतरच्या 7 पिढ्या, तुझ नंतरच्या 7 पिढ्या. धन्यवाद मॅडम. आग लगनी चाहिए ही अशी आमच्यामध्ये वेगवेगळ्या भावनांची आग तुम्ही या ठिकाणी प्रयोग केली. अतिशय सुंदर आणि सर्वांना खिळून ठेवणारं असं आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. खरं तर रमाईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर माता रमाई तुझे कार्य मोठे बाई, तुझे कार्य मोठे बाई, कष्ट अपार सोसले थोडीही खचली नाही, कष्ट अपार सोसले थोडीही खचली नाही. या माता रमाईच्या जीवनावर आपल्याला प्रकाश टाकण्याचं काम आपल्या आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी केलेलं आहे. मला वाटतं आपल्या सर्वांना जी माता रमाई माहिती नव्हती ती देखील यांच्या भाषणातून माहिती झाली. मी मॅडमचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप शेवट आभार प्रदर्शन यासाठी तुलसी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राऊत सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. फक्त 2-3 शब्दात मी आभार मानतोय. मी
एक सूचना आहे, तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी राष्ट्रगीत संपल्यानंतर इथेच थांबणार आहेत. कोणीही खाली जाऊ नका. सर्व कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयाचे. आता जी सूचना सांगितली त्या सूचनेप्रमाणे ढोकणे सर राष्ट्रगीताची आपल्याला ऑर्डर देतील. राष्ट्रगीत झाल्यानंतरच बाकीच्यांनी सभागृह सोडायचे. तुम्ही जागेवरून उठू नका. मी फक्त 2-3 शब्दात आभार मानतोय. आज आपल्या कृषी शैक्षणिक समूहाचे सन्माननीय आदरणीय रोडे सर यांनी अतिशय चांगल्या वक्त्या, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे अशा वक्त्या आपल्याला ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. आणि थोडंसं काम असल्यामुळं पटकन त्यांनी सुरुवातीलाच अध्यक्षीय समारोप व्यक्त करून ते गेले. मी IT कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फॅशन डिझाईन या सर्वांच्या वतीनं रोडे सरांचं हार्दिक आभार मानतो. दुसरा भाग, आजच्या ज्या प्रमुख व्याख्याता आहेत डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी आपल्याला जी रमाई माहीत नव्हती ती रमाई प्रत्यक्ष अगदी सहजगत्या तुमच्याशी संवाद साधत ती रमाई उलगडण्याचा प्रयत्न केला. आणि रमाई सांगत असताना रमाई आज आपल्या डाव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्यांच्यावरही ओरखडे ओढण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे बाबासाहेबांच्या भूमिकेत आपण इकडं उजव्या बाजूला बसलेलो आहे त्यांनाही झपके मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कदाचित या दोन्हीतला फरक तुम्हाला कळला असेल नसेल. अतिशय सोजवळ भाषेत त्यांनी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मॅडमचं आमच्या कृषी शैक्षणिक समूहाच्या वतीनं आभार मानतो. आणि राहिला प्रश्न, मॅडम जेवायला जरी बसलो आपण, 1 मिनिट मित्र हो, 1 मिनिट फक्त, आपण जेवायला जरी बसलो, जेवत असताना किमान 3-4 वेळेस मोबाईल हाताळतो. आज तुम्ही इथं 1 तास 10 मिनिट आणि 12-13 सेकंद बोलला. आमचे हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत यांनी चुकूनही मोबाईल हाताळण्याचा प्रयत्न केला नाही, उठून जाण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे तुमचा जो विचार होता तो विचार नक्कीच त्यांना भावलेला आहे. खरं म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचं आपणही ते टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्यांचंही स्वागत, त्यांचेही आभार. आणि सगळ्यात शेवटी मॅडम, तुम्ही जरी म्हणत असलात मी महाराष्ट्रभर व्याख्यान देत फिरते, समीक्षक आहे, निवेदिका आहे, परंतु संविधानाचा अभ्यास केलेला आहे, कायद्याचा अभ्यास केलेला आहे. पण तुमच्यापेक्षा तुमच्या मिस्टरांना कायदा, संविधान, घटना अधिकची कळते. कारण खरी समानता त्यांना कळलेली. आणि त्यांच्या मिस्टरांसाठी आपण पुन्हा परत एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल आमच्या या शैक्षणिक समूहातर्फे सगळ्यांचं स्वागत, आभार, धन्यवाद.